रसिकहो नमस्कार. प्रवास भावगीतांचा या स्वर अभ्यासादरम्यान मला नव्याने समजलेल्या गोष्टी, आठवणी, योगायोग आणि काही गीतपंक्ती मी एकपात्री प्रयोगाने दृकश्राव्य माध्यमात प्रथमच सादर केलेल्या आहेत. याचा आपण आनंद घ्या आणि आपले अभिप्राय अवश्य कळवा. धन्यवाद. मी कार्यक्रमात सुरुवात करतो. रसिक श्रोत्यांचे मनपूर्वक स्वागत. शतक महोत्सवी भावगीतांचा प्रवास आणि त्या प्रवासादरम्यान माझी जी काही निरीक्षण आहे त्याबद्दल मी बोलणार आहे. गेले काही महिने मी भावगीतांचा अभ्यास केला आणि त्यामध्ये या भावस्वरांच्या प्रवासामध्ये नव्याने आकलन झालेल्या गोष्टी, योगायोग, गाण्याची पार्श्वभूमी आणि आठवणी म्हणजे गाण्याच्या बद्दलच्या आठवणी वेगळ्या आणि मला वाटतं प्रत्येकाच्या वैयक्तिक आठवणी सुद्धा वेगळ्या आहेत. जसं आपण म्हणतो की शुक्रतारा मंदवार, याची प्रत्येकाची वैयक्तिक आठवण सुद्धा वेगळी असू शकते. या गोष्टींचा सुद्धा मी या ठिकाणी आढावा घेतोय. याची सुरुवात करण्यापूर्वी अस्वीकरण हा शब्द तुम्हाला कळणार नाही. त्याला इंग्लिशमध्ये डिस्क्लेमर म्हणल्यावर तुमच्या लक्षात येईल. म्हणजे काय गोष्टीमध्ये याच्यामध्ये धरलेल्या नाही आहेत. तर याची सगळी माहिती आहे ही मी पुस्तकातून घेतलेली आहे, माध्यमांमधून घेतलेली आहे किंवा आंतरजालावरून घेतलेली आहे. त्यामुळं याची सत्यता कितपत आहे याच्याबद्दल त्याच्या आपण मर्यादा लक्षात घेऊया. दुसरी गोष्ट अशी की कमी ऐकलेली किंवा जुनी गाणी मी इथं सादर करणार आहे. माझ्या मित्रांना याबद्दल मी विचारलं तेव्हा ते म्हणले की तुम्ही नेहमीची गाणी सादर करणार असाल तर ती आपण यूट्यूबवर सुद्धा ऐकू शकतो. त्यामुळे तुम्ही थोडी वेगळी गाणी घेतली तर बरी पडेल. अर्थात जुन्या गाण्यांच्या मध्ये त्याची गुणवत्ता थोडी कमी असू शकते, हेही आपण लक्षात घेऊया. दुसरं असं की मी जरी भावगीतांचा प्रवास याचा अभ्यास केला असला तरी ही माहिती काही पूर्ण नाहीये. याच्यामध्ये अजून माहिती मिळणं अपेक्षित आहे किंवा माहिती देणाऱ्यांचे मी स्वागतच करेन. कदाचित हा सुद्धा एक त्यातला योग असेल असं म्हणूया की मला अजून काही माहिती मिळावी यासाठी मी हे सादरीकरण करतो. या प्रकारचं सादरीकरण पूर्वी कुणी केले का हे मला माहिती नाही. माझं हे पहिलंच सादरीकरण आहे. त्यामुळं हे कसं होते हे आपण बघूया. या सगळ्या प्रवासादरम्यान अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत, पण मला वाटतं काही प्रश्नांची उत्तरं न मिळण्यातच आनंद असतो. त्यामुळे जसं आपण म्हणतो झाकली मूठ, ते प्रश्न आपण तसेच ठेवूया आणि आपण पुढे जाऊया. या सादरीकरणामध्ये मी प्रतिसंदर्भ घेतलेले आहे. प्रतिसंदर्भ मराठी शब्द आहे, क्रॉस रेफरन्स हा इंग्लिश शब्द आहे. त्याच्यावरून तुम्हाला लगेच लक्षात येईल की प्रतिसंदर्भ म्हणजे काय करतो आपण. भावगीताचा प्रवास आपण सुरू करूया. या भावगीताचे मुख्य स्तंभ आहेत ते म्हणजे गीतकार, गायक आणि संगीतकार. पैकी गीतकार यांच्यासाठी मी असं म्हणेन की गीतकार हे उपजत असतात. असं बाहेर कुठं लिहिलेलं नसतं की मी कविता करण्याच्या शिकवण्या लावतो किंवा गाणी करण्याच्या शिकवण्या लावतो, असं माझ्या अजिबात तसं काही नाही. गायक हे सुद्धा खऱ्या अर्थानं घडवावे लागतात. पण मी म्हणेन अनेक म्हणजे काही गायक तरी माझ्या माहितीनुसार उपजत आहेत. उपजत म्हणजे त्यांनी त्यांच्या अनुभवामध्ये सांगितलेलं आहे की आम्ही कुठेही शिक्षण घेतलेलं नाही. त्या गोष्टीकडे मी नंतर परत येणार आहे. परंतु ज्यांना गायन शिकायचं आहे किंवा गाणी म्हणायची म्हणून त्यांनी विशेषतः शास्त्रीय संगीत जाणून घेतलं, म्हणजे शिक्षण घेतलं तर जास्त योग्य होईल असं मला वाटतं. संगीतकार यामध्ये मात्र ही गोष्ट खरी आहे की त्यांनी कष्टानं हे सगळं साध्य केलेलं असतं आणि नंतर ते संगीतकार होतात. कारण अनेक वाद्य त्यांना वाजवता यावी लागतात, शिकावी लागतात. शास्त्रीय गायनाची बैठक सुद्धा पूर्ण असावी लागते असं मला वाटतं. अजून एक जो स्तंभ राहतो या 3 स्तंभाशिवाय तो म्हणजे प्रेक्षक. सजग प्रेक्षक ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. मला वाटतं सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे ज्या वेळेला ही भावगीतं मंचीय कार्यक्रम होत असत
विशेषतः गजाननराव वाटवे, पवनराव नावडीकर हे मंचीय कार्यक्रम करत त्यावेळेला ध्वनिक्षेपक सुद्धा नव्हता. त्यामुळे त्यांचा खडा आवाज आणि शेवटच्या ओळीपर्यंत पोहोचावा हा त्यांचा आग्रह होता. आणि तो एक भाग, त्याच्यानंतर आकाशवाणी आलेली आहे, त्यानंतर ध्वनिमुद्रिका निघालेली आहे. आणि त्यावेळी इतर कुठलंही साधन नसल्यामुळं प्रेक्षक वर्ग हा कान देऊन भावगीत ऐकत होता. कान देऊन ऐकत होता ही अतिशय महत्वाची गोष्ट. त्यामुळं प्रेक्षक सुद्धा एक प्रकारे निर्माण होत गेले. त्यातनं सजग प्रेक्षक असणं ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. ज्ञानेश्वरांनी म्हणलेलं आहे, वक्ता वक्ताची नोहे श्रोते विण. चांगला श्रोता असल्याशिवाय त्या वक्त्याला अर्थ राहत नाही. तर त्यामुळं श्रोता हा मला माझ्या दृष्टीने एक महत्वाचा स्तंभ वाटतो. आपण गाणी आणि त्यांच्या आठवणी त्याचा ज्या वेळेला विचार करतो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की गायक काय, संगीतकार काय किंवा कवी सुद्धा यातले बरेचसे दुर्लक्षित राहिलेले आहेत. म्हणजे जसं आपण म्हणू नाही चिरा नाही पडती, असा अनेकांच्या बाबतीत घडलेला आहे. त्यांच्या आठवणींना उजाळा देणं आणि याचं सादरीकरण करणं हे एक प्रकारे मी नक्षत्रांचं देणं आहे असं समजतो. भावगीतांची सुरुवात ही भारा तांबे यांच्यापासून झालेली आहे. भारा तांबे हे मध्य भारतातले ग्वाल्हेर या संस्थानामध्ये होते आणि 1890 साली त्यांनी पहिली कविता लिहिली. सुरुवातीच्या काळातली गोष्ट अशी की तांबे स्वतः प्रसिद्धी परामुख होतेच, परंतु त्यांच्या कविता म्हणजे एकत्रित ज्या लिहून ठेवलेल्या होत्या त्या मागो मायदेव त्यांनी 1920 साली आणि त्यानंतर समग्र तांबे हे 1930 साली त्यांनी प्रकाशित केले आणि मग ह्या कविता प्रकाशामध्ये आलेल्या आहेत. या गोष्टीचा जर आपण विचार करायचं म्हणलं तर जवळजवळ 30 ते 40 वर्षानंतर ह्या कविता प्रसिद्ध झालेल्या आहेत. आणि अजून 2 नावं याच्या बरोबर आपल्याला घ्यावी लागतील की पुढच्या संदर्भामध्ये मी घेणार आहे. तर 1890 साली त्यांनी पहिली कविता लिहिली आणि त्यांचं डोळे हे जुलमी गडे हे जे गीत आहे ते केशवराव भोळे गात असत. सुमारे 1922 साली रवी किरण मंडळाची स्थापना झाली आणि त्यामध्ये कवितांचं गायन होत असे. आणि त्या दरम्यानच जसं केशवराव भोळेंचं मी उदाहरण सांगितलं तसं 1912 मध्ये गोविंदग्रज यांनी पुण्यप्रभाव हे नाटक लिहिलं. पुण्यप्रभावामध्ये हे कोण बोलले बोला राजहंस माझा निजला हे बाबूराव पेंढारकर गाणं म्हणत असत. ते 14 कडव्यांचं होतं. त्याची ध्वनिमुद्रिका निघाली, त्याच्यामध्ये त्यांनी 4च कडवे घेतलेले आणि हा भावगीतांची सुरुवात होती असं म्हणायला हरकत नाहीये. या सर्व प्रकाराला साधारणपणे 1925 साल उजाडलेलं आहे आणि 1925 सालचा विचार करता आता आपण 2025 मध्ये आहे म्हणजे हे भावगीतांचं शतकोत्सव आहे असं म्हणायला हरकत नाहीये. भावगीतांची सुरुवात ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला ज्ञात भावगीत किंवा मान्यता प्राप्त भावगीत म्हणजे राना रानात गेली बाई शिळ हे भावगीत धरलं जातं. अर्थात हे यानंतर आलेले आहे पण आपण भावगीतांची सुरुवात करतो. याचे जे जनक आहेत ते ना. घ. देशपांडे यांनी हे गीत लिहिलेलं आहे. आता श्रावण महिना चालू आहे, 2 दिवसांनी नागपंचमी आहे. नाग देशपांडे यांचा जन्म नागपंचमीचा म्हणून त्यांचं नाव नागोराव असं होतं. आपण नाग म्हणतो. G.N. जोशी हे आणि नाग देशपांडे दोघं वर्ग मित्र. नाग देशपांडे कविता लिहायचे आणि G.N. जोशी त्यांना चाल लावायचे आणि मंचीय कार्यक्रम सुद्धा त्या काळी त्यांनी सुरू केलेले होते. आणि महत्वाची आणि योगायोगाची गोष्ट अशी की पहिलं भावगीत ज्याला आपण ज्ञात भावगीत म्हणूया ते ज्या वेळेला लिहिलं गेलेलं आहे नाग देशपांडेच्याकडून ती तारीख आहे 28 सप्टेंबर सन 1929. या दिवसाचं महत्व असं की त्याच दिवशी भारतरत्न गान सम्राज्ञी लता मंगेशकर यांचा जन्म झाला. योगायोग बघा, भावगीतांचा जन्म आणि लताबाईंचा जन्म एकाच दिवशी व्हावा. एक लहानसं गाण्याच्या 2 ओळी आपण ऐकूया.
गेलीबाई शिळ आणि अनेक काही भावगीतं यांची लोकप्रियता त्या काळी अमाप वाढलेली होती. 1 जानेवारी सन 1931 या साली नागपूर आकाशवाणी केंद्र सुरू झालं आणि त्या आकाशवाणी केंद्रावरून राना रानात गेलीबाई शिळ ही कविता किंवा हे गीत म्हणून आपण प्रसारित केलं गेलं. आणि मगाशी जसं मी सांगितलं की 1925 साल ही जर भावगीताची पहाट असेल तर यावेळेला हा भावगीताचा सूर्योदय झालेला आहे. आणि राना रानात गेलेली शीळ ही अलगदपणे लोकांच्या कानाकानात मनामनात आणि दऱ्याखोऱ्यात सुद्धा घुमली. सुरुवातीच्या वेळेला मला वाटतं हा आवाज गुप्ता ठेवलेला होता, त्या शिळेकडे बघून असावा असं मला वाटतं. गमतीची गोष्ट अशी की राना रानात गेलीबाई शिळ आणि हे कोण बोलले बोलाला यंस माझा दिसला, या दोन्ही गीतांची बांधणी पिलू रागामध्ये केलेली आहे. हा एक योगायोग आहे. राना रानात गेलीबाई शिळ याची ज्या वेळेला लोकप्रियता वाढली त्यावेळेला त्याच्या बरोबरीनं अजून एक गाणं होतं, नदी किनारी नदी किनारी नदी किनारी ग. या दोन्ही भावगीतांची ध्वनिमुद्रिका निघाली आणि त्या ध्वनिमुद्रिकेचा खप सुद्धा प्रचंड झालेला आहे. जी.एन. जोशी यांच्या नावावर बरेच विक्रम प्रस्थापित झालेले आहेत. जसं आपण म्हटलं की पहिलं भावगीत त्यांनी गायलेलं आहे किंवा भावगीताचे ते जनक आहेत, त्याचप्रमाणे चकाके कोरचंद्राची हे युगुल गीत त्यांनी गंगूबाई हनगल यांच्या बरोबर गायलेलं आहे. त्यामुळे पहिलं भावगीतातलं पहिलं युगुल गीत हे त्यांनी गायले असं म्हणायला हरकत नाही. ज्योत्स्ना गोळे यांच्या बरोबर जे जी.एन. जोशी यांनी गायलेलं गीत आहे, बहु असोत सुंदर संपन्न की महा प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा, हे पहिलं महाराष्ट्र गीत सुद्धा त्यांनीच गायलेलं आहे. 1936 साली जी.एन. जोशी यांनी परदेश प्रवास केला आणि त्या ठिकाणी सुमारे 50 मंचीय कार्यक्रम केलेले आहेत. त्यामुळं परदेशामध्ये भावगीत केलं हा सुद्धा उपक्रम किंवा विक्रम त्यांच्या नावावर गेलेला आहे. सुरुवातीचा काळ आपण जर बघितला तर 1800 साली सुरुवातीला शास्त्रीय संगीत लोकांपर्यंत पोहोचलेलं होतं असं म्हणू किंवा त्याचा प्रभाव होता. त्यानंतर नाट्य संगीत आलं. भरत मुनी यांनी अनेक नाट्यगीतं दिलेली आहेत आपल्याला. आणि नाट्यगीतांचा ज्या वेळेला काळ ओसरला म्हणजे 1900ची सुरुवात होती की ज्या वेळेला अनेक परिवर्तनं घडत होती की अगदी त्याच्याकडे आपलं इंडस्ट्री आणि हे सुरू झाल्या नसल्या तरी त्यानंतर मध्यम वर्ग उदयाला यायला लागलेलं होतं. आणि मध्यम वर्गासाठी शास्त्रीय संगीत ऐकणं हे थोडं अवघड दोन दृष्टीनं होतं की एकतर ते बोजड होतं, बराच वेळ त्याला थांबावा लागण्याची आपली मनाची तयारी असावी लागत होती, ते शिकणंही अवघड होतं. आणि त्याच्या बरोबरीनं नंतर ज्या वेळेला नाट्यसंगीत सुरू झालं त्यावेळेला चांगली गोष्ट अशी की एकाच वेळेला अनेक जण हे सगळं ऐकू शकत होते, म्हणजे थोडंसं लहान स्वरूप होतं. आणि त्यानंतर जेव्हा नाट्यसंगीताची सुद्धा ओहोटी सुरू झाली तेव्हा मग भावगीताचा उदय झाला. आणि त्यावेळी जो भावगीताचा उदय झाला त्यावेळेला त्याची खूप मोठी भरभराट झालेली आहे हे आपल्या लक्षात येईल. त्यामुळे सुरुवातीची भावगीत आहेत जसं राना रानात गेलीबाई शिळ याच्यावरती शास्त्रीय संगीत आणि नाट्यसंगीत या दोन्हीचाही प्रभाव आपल्याला दिसून येतो. आता मी जसं सांगितलं की भा. तांबे यांचा जवळजवळ 30 वर्षानंतर त्यांची भावगीतं लोकांपर्यंत पोहोचली. त्याप्रमाणे दुसरं नाव आहे ते म्हणजे ज.के. उपाध्ये. त्यांनी सुद्धा अनेक गाणी दिलेली आहेत. आपल्याला सगळ्यात सोपं आठवणारं गोष्ट म्हणजे गाणं म्हणजे
विसरशील कास मला. सुरुवातीला सुधा मल्होत्रा यांच्याकडनं गायलेलं आहे, नंतर त्या आशा भोसले यांनी गायलेलं आहे. आणि अजून एक कवयित्री आहे की ज्यांची भावगीतं अनेक वर्षानंतर प्रसिद्ध झाली, त्या म्हणजे बहिणाबाई चौधरी. बहिणाबाई ह्या कमी शिक्षित किंवा मी म्हणेन अशिक्षितच होत्या आणि त्यांची सगळी गाणी त्यांचा मुलगा सोपानदेव चौधरी यांनी लिहिलेली होती. सोपानदेव चौधरी मराठामध्ये नोकरीला होते आणि आचार्य अत्रेंच्याकडे एकदा ते सगळं ते बाळ घेऊन गेले. म्हणले की ही माझ्या आईची गाणी आहेत, एवढी जरा बघता का. त्यांनी आचार्य अत्रेने ती गाणी बघितली आणि सोपानदेवना बोलून घेतलं आणि सोपाना अरे म्हणलं काय मोठं तू मला सुवर्ण खजिना दिलाय, किती सुंदर गाणी आहेत. ही सगळी गाणी त्यांनी त्याचं एक पुस्तक काढलं आणि त्याला सुंदर प्रस्तावना लिहिलेली आहे. सोपानदेव चौधरी आणि संजीवनी मराठे हे दोघं सुद्धा कवी आहेत आणि ते आपल्या कविता सादर करत असत. त्या दोघांची नावं घेण्याचं कारण असं की त्यांना लय ताल याचं चांगलं ज्ञान होतं आणि ध्येय स्वरात त्यांच्या कविता ते सादर करत असत आणि त्याला खूप मोठी गर्दी होत असे. सोपानदेव चौधरी यांनी सुद्धा काही कविता लिहिलेल्या आहेत. आपल्याला सगळ्यात सोपा आठवणार असेल आली कुठून शिकाली टाळ मृदुंगाची धून नाद विठ्ठल विठ्ठल नाद विठ्ठल विठ्ठल. आणि हे गायलेलं आहे वसंतराव आसगावकरांनी. वसंतराव आसगावकरांचं अजून एक गाणं सहज आठवलं म्हणून सांगतो. हिरवे पिवळे तुरे उन्हाचे होविले सके सातुंगा. ही गाणी अर्थात जुन्या लोकांना आठवत असतील अशी मी अपेक्षा करतो. आपण केशवराव भोळे यांच्याकडे येऊया. मगाशी सांगितले केशवराव भोळे डोळे हे सुटणीकडे हे भावगीत गात असत आणि केशवराव भोळे हे चतुरस्त्र व्यक्तिमत्व म्हणजे स्वतः गायक होते, संगीत देत होते, समीक्षक होते, संगीतज्ञ सुद्धा होते. आणि केशवराव भोळेंनी अनेक नाट्यगीतांना चाली दिलेली आहेत. बहुतेक बालगंधर्वांची जी काही नाट्यगीतं आहेत त्याच्या चाली ह्या केशवराव भोळेंच्या आहेत. केशवराव भोळेंनी काही चित्रपटांना सुद्धा संगीत दिलेलं आहे आणि त्यामध्ये एक चित्रपट होता कृष्णावतार, प्रभात चित्रपट. आणि त्यावेळेला वसुदेवाचं काम करणारा जो बंगाली माणूस होता अभिनय करणारा, त्याला मराठी येत नव्हतं. तो काळ असा होता की जो काम करतो तोच गात असे चित्रपटामध्ये. तेव्हा केशवरावनी सांगितले की तू फक्त ओठ हलव, मी इकडून गाणं म्हणतो. आणि ते अतिशय सुंदर गाणं झालं. या दृष्टीनं केशवराव भोळे हे पहिले पार्श्वगायक असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतर आंधळ्यांची शाळा हे एक नाटक आलं, त्याला केशवरावांचीच गाणी होती आणि त्या नाटकामध्ये बरीचशी गाणी गाणाऱ्या या दुर्गा केळेकर म्हणून होत्या. दुर्गा केळेकरांनी त्याने अनेक काही गोष्टी त्यांच्याकडून करून घेतल्या आणि या भावगीतामधून अनेक नाती जुळलेले आहेत, त्याकडे आपण नंतर येऊ. दुर्गा केळेकर यानंतर ज्योत्स्ना भोळे झाल्या, म्हणजे त्या दोघांचं लग्न झालं. ज्योत्स्ना भोळेंची आठवण किंवा महत्वाची गोष्ट अशी की त्यांनी आंधळ्यांची शाळा या नाटकामध्ये काम केलं. त्याच्यापूर्वी पुरुष लोक हे स्त्रियांची भूमिका करत असत, त्यामुळे ती पहिली स्त्री अभिनेत्री रंगभूमीवरची असं म्हणायला हरकत नाही. आणि एकल स्वरूपात त्यांनी भावगीतं गायलेली आहेत, त्यामुळं त्या पहिल्या स्त्री भावगीत गायिका असं सुद्धा आपल्याला समजायला हरकत नाही. आपण पुढे जातोय आणि नाग देशपांडे यांचं एक गाणं आहे, त्या गाण्याच्या आपण थोड्याशा ओळी घेऊया. ते गाणं गायलेलं आहे उषा आत्रे यांनी आणि संगीत आहे गजानन वाटवे यांचं. उषा आत्रेंचा आवाज अतिशय सुंदर होता. त्याच्या काही संदर्भ आपण पुढे घेणार आहे. आता आपण बोलणार आहे ते वाटवेंच्या बद्दल. गजाननराव वाटवे, नाग देशपांडे आणि जी.एन. जोशी यांनी भावगीताचं रोप असं लावले असं जर म्हणलं तर गजानन वाटवे स्वतःला काव्य गायक असं म्हणून घेत असत आणि त्यांनी ह्या गीताचा एक प्रकारे बगीचा निर्माण केला असं म्हणायला हरकत नाही. अनेक मंचीय कार्यक्रम करून लोक
लोकांमध्ये त्यांनी भावगीत रुजवलं. वाटवेंना आपल्या मर्यादा माहिती होत्या, त्यामुळे शास्त्रीय संगीत किंवा रंगभूमी याकडे ते फारसे वळले नाही. चित्रपटापासून सुद्धा ते दूर राहिले. त्यांनी काव्य म्हणजे कवितांना चाली देणं हे सगळ्यात महत्वाचं काम त्यांनी केलेलं आहे. आता असा प्रश्न राहतो की वाटवेंचा जो काळ होता त्यांचा चित्रपटाशी कुठं संबंध आला नाही का? आला. कुठं आला? तर शंकर जयकिशन याच्यामधले जयकिशन हे वाटवेंचे मोठे चाहते होते. जयकिशन यांना वाटवेंची अनेक गाणी पाठ होती आणि राज कपूर आणि जयकिशन यांनी वाटवेंचं एक गाणं ऐकलं आणि वाटवेंना सांगितलं की या गाण्याची चाल आम्हाला द्या. शिवरंजनी रागातलं गाणं आहे ते. वाटवेंनी सांगितलं की शिवरंजनी राग हा प्राचीन आहे आणि तो कुणासाठी सुद्धा वापरता येऊ शकतो, परंतु मी तुम्हाला माझी चाल देतो. आणि त्यांनी त्या गाण्यासाठी परवानगी दिली. गाण्याच्या ज्या वेळेला ओळी ऐकतो त्याच्याबरोबर तुम्ही मनातल्या मनात हे गाणं गुणगुणून पहा. जाने कहा गए वो दिन, हे या चालीवरती आलेलं आहे. याच्या बरोबरीनंच जसं मी मगाशी सांगितलं की श्रावण महिना आलेला आहे आणि वाटवेंचं अजून एक गाणं म्हणजे फांद्यावरी बांधिले ग मुलींनी हिंदोळे. फांद्यावरी बांधिले ग मुलींनी हिंदोळे, पंचमीचा डोळे माझे बोले. या गाण्यावर तुम्ही हे गाणं म्हणून बघा. पंची बनू उडते फिरू मस्त पवन में. या गाण्यावरती जयकिशन यांनी हे गाणं बांधलं. पण जयकिशन यांना वाटलं की या गाण्यामध्ये काहीतरी कमतरता आहे. वाटवे गावाला गेले होते. वाटवे आल्यानंतर म्हटले गजाननराव जरा गाणं ऐका बरं, काही दिसते याच्यात तुम्हाला. गजाननरावने ऐकलं आणि म्हटले अरे जय, याच्यामध्ये तू फक्त हिल्लोरी आवाज घाल. दोन जी कडवी आहे त्याच्यामध्ये त्यांनी तो हिल्लोरी आवाज घातला आणि ते गाणं कुठल्या कुठं उंचीवर पोहोचलं. तर प्रत्यक्ष वाटवेने चित्रपट संगीत दिलं नसतं तरी सुद्धा चित्रपटाशी या पद्धतीने त्यांचा संबंध आलेला आहे. वाङ्मय शोभा म्हणून एक मासिक होतं, त्याच्यामध्ये मनमोहन नातू यांची एक कविता लिहून आलेली होती. मनमोहन नातू हा सुद्धा अतिशय उपेक्षित कवी. आता तुम्हाला आठवायचं कारण नाही, पण जुन्या लोकांसाठी मी त्यांची एक आठवण सांगतो. म्हणजे आपल्या पाठ्यपुस्तकात एक कविता होती. त्या कवितेची हकीकत अशी की कवी या लोकांना फारसं म्हणजे मूल्य किंवा अजूनही नाहीये किंवा बरेच लोक त्यांच्यावर दूर पडतात, कारण ते कविता ऐकायला कोणी नसतात, ते ऐकवतात असाही भाग होतो. परंतु मनमोहन नातू प्रकाशकाकडे गेले म्हणजे माझ्या कविता काहीतरी प्रकाशित कर, मला काहीतरी मानधन दे. तो प्रकाशक म्हणला की आता गांधी वध झालेला आहे 1948 ची गोष्ट, तू त्याच्यावर काही कविता लिहितोस का? तर त्यांनी लगेच लिहून दिली कविता. म्हणजे ही कविता ही बघा लिहिली. ठीक आहे. म्हणजे त्यांनी त्या काळी त्यांना 15 रुपये मानधन दिलं आणि ही कविता ज्या वेळेला प्रसिद्ध झाली त्यावेळी त्या प्रकाशकांना हजारो रुपये कमवले. ती कविता होती ती पहा बापूजींची प्राणज्योती. पाठ्यपुस्तकात होती, मला आठवतं. आणि त्या कवितेला ज्याला आपण आर्ट पेपर म्हणतो त्याच्यावरती गुळगुळीत असं बापूजींचं चित्र होतं. तसे वर चाललेले आहेत, खाली पावलं दिसतात आणि त्या पानावर मी अनेकदा हात फिरवले कारण ते पान गुळगुळीत होतं. ही आठवण अशी की या ठिकाणी जी कविता होती त्याला वाटवेंनी चाल लावली. कसा ग बाई झाला कुणी ग बाई केला, राधे तुझा सैला काढा, हे त्याचे शब्द. आणि हे ज्या वेळेला लोकांना कळलं, लोकांना म्हणजे सामान्य ह्याच्यामध्ये, तेव्हा त्यांनी वाटवेंना सांगितलं हे गाणं गाऊ नका. तुम्हाला जर आठवत असेल तर त्या काळी सनातन धर्म आणि पुण्यामध्ये धर्म मार्तंड कृष्णराव माझे मित्र हसोबनीस आलेले त्यांना माहिती आहे. तर
तर ते अशा गोष्टींना विरोध करत असत. त्यांनी हे सांगितलं की हे गाणं जर तुम्ही मंच कार्यक्रमात गायलं तर हा तुमचा कार्यक्रम आहे मी उधळून जाऊ. पण वाटवे मागं सरले नाही. त्यांनी ते गाणं केलं, म्हणलं, त्याच्या ध्वनिमुद्रिका निघाल्या आणि तुम्हाला माहिती आहे एखाद्या गोष्टीला विरोध झाला की त्याची प्रसिद्धी खूपच वाढते. जसं राज कपूरने अमुक अमुक गाण्यामध्ये अमुक अमुक स्त्रीवरती जास्त चित्रण असं केलंय म्हणल्यावर लोक मुद्दाम तो सिनेमा बघायला जातात. ते आता दृश्यकट होण्यापूर्वी मला तो सिनेमा बघू दे. तसं राधे तुझा सैल अंबळा या ध्वनी मुद्रिकेची प्रचंड खप झाला आणि ते गाणं पुढे आलं. अजून एक वाटव्यांची महत्वाची गोष्ट अशी की ती प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते नवीन गीत घेत असत. नवीन गाणं म्हणजे नेहमी आपण जे म्हणतोच ती आता बरेच कार्यक्रमांना आपण ऐकतो, मीही त्याचा एक भाग असतो. तीच गाणी परत घेतली जातात. आता नवीन कशी गाणी घ्यायची, कदाचित मी असं समजतो की जे गाणारे गायक आहेत तेच नव्या पद्धतीने गाता हे नवीन गाणं आहे असं समजूया आणि म्हणून आपण त्याला टाळ्या वाजवतो. परंतु ज्या वेळेला वाटवे हे नवीन गीत घेत असत तेव्हा हा सजग प्रेक्षक वर्ग हातामध्ये वासरी आणि झरणी, वासरीचा अर्थ डायरी आणि झरणी म्हणजे पेन, ते घेऊन बसत असत आणि ते गाणं टिपून घेत असत. ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. वाटव्यांचं अजून एक महत्वाचं कार्य असं की पंडित वसंतराव देशपांडे यांना भावगीताबद्दल थोडासा मी तितकारा म्हणत नाही पण त्यांना वाटत होतं की भावगीत ही खालच्या पातळीवरची, कारण ते शास्त्रीय संगीत गात होते. त्यांना सुचवलं की एकदा तुम्ही वाटव्यांच्याकडून भावगीत ऐका. आणि अर्थात हे दोघे जण पुण्यातच होते. त्या काळी सायकल असेल, सायकलवरनं वाटवे त्यांच्याकडे गेले आणि म्हणजे मी तुमच्याकडे काही गाणी गातो. त्यांनी 2-3 भावगीतं वसंतरावना म्हणून दाखवली आणि वसंतराव खुश झाले आणि त्यांनी वाटवेंना म्हणजे पाठीवरती शाबासकी दिली. आणि त्यानंतर वसंतरावने सुद्धा भावगीतं गायलेले, चित्रपट गीतं सुद्धा गायलेले. अशा तऱ्हेनं वसंतरावचा गैरसमज म्हणजे भावगीताबद्दलचा त्यांनी दूर केला. वसंतरावची दुसरी आठवण आपल्याला माहिती आहे, कट्यार काळजात घुसली. कट्यारमध्ये वसंतराव आणि भैयास यांनी त्यांच्या हयातीत शेवटपर्यंत काम केले. म्हणजे इतर कलाकार अनेक बदललेले आहेत, जसं भार्गवराव आचार्य वगैरे ही बदलली लोक, पण वसंतराव त्यावेळेला पु ल देशपांडे त्यांना वसंतराव असं म्हणण्याच्या वसंत खास आहेत असं म्हणत असत. ही एक त्याच्याबरोबरची आठवण. अर्थात कुठल्याही गोष्टीला जसं वरचा काळ असतो तसा खाली येतो. ज्या वेळेला वाटवेंच्या भावगीतांना ओहोटी लागलेली होती आणि नवीन संगीतकार आणि गायक आलेले आहेत तरी सुद्धा वाटवेंनी व्रतस्थपणे शेवटपर्यंत भावगीताची सेवा केलेली आहे. अजून एक वाटव्यांच्या बद्दलची गोष्ट अशी की प्रत्येक गाण्याच्या शेवटी ते माधव ज्युली यांचं प्रेमस्वरूप आई हे गीत गात असत. प्रेमस्वरूप आई वात्सल्य सिंधू आई बोलावू तुझा आता मी कोणत्या उपायी हे ते गाणं असेल. तर असं म्हणू की हे एक प्रकारे भैरवी होती. आणि मनमाडच्या एका कार्यक्रमामध्ये हे त्यांनी गाणं अर्थातच त्या अर्थतेनं आणि मनापासून हे गाणं गात असत. आणि ते गाणं झाल्यानंतर 1-2 स्त्रिया त्यांच्याकडे आल्या. 9 वारी रुगड्यात होत्या. आता 9 वारी म्हणायचं कारण नाही, कारण त्यावेळी 9 वारीच नेसत असत. आणि त्यांनी हात पाठीवरनं हात फिरवला. म्हणजे गजाननराव, अरे तू कशात दुःख करतोस? आम्ही ज्या सगळ्या स्त्रिया आलो त्या तुझी आईच आहे, तू दुःख मानू नकोस. गजाननराव म्हणले की हा पुरस्कार मला सर्वात मोठा वाटतो. म्हणजे मानक काही आणि त्याचे पुरस्कार मिळणं याच्यापेक्षा रसिकांकडून आलेला पुरस्कार हा मला सगळ्यात मोठा वाटतो. आपल्याला वन्स मोर हे माहिती आहे, म्हणजे गाणं पुन्हा म्हणा, गाणं पुन्हा म्हणा असं म्हणतात. असं कोणी म्हणलेलं आहे का की गाणं म्हणू नका? हो. कोण म्हणलं? रसिक म्हणले, पुण्यात म्हणले, वाटवेंना म्हणले, कुठं म्हणले? सोलापूरमध्ये कार्यक्रम होता. सोलापूरमध्ये त्यांनी प्रेमस्वरूप आई इतकं सुंदर म्हणलं की एक प्राध्यापक आणि त्यांचे मित्र आले. म्हणजे गजाननराव तुम्ही गाणं म्हणता, आमचा काळा भरून आला, आमच्या काळजात गलबलायला लागलं. आमचं असं होते तर तुमचं कसं होत असेल? तुम्ही म्हणू नका हे गाणं म्हणलं, तुमच्या तब्येतीवरती याचा परिणाम होईल. आणि ही एक सहज आठवण घेतली. 1-2 मिनिटातच आपण दुसरी एक आठवण घेणार आहे. पण त्यापूर्वी गजाननरावचं अजून एक महत्वाचं काम म्हणजे गगनी उगवला सायं तारा हे एक त्यांचं सुंदर भावगीत होतं. आणि ह्या सायं ताऱ्यानं नवीन येणाऱ्या शुक्र ताऱ्याला सुंदर वाट करून ठेवलेली होती. शुक्र तारा मंदवार आहे त्यानंतरचं गाणं आलेलं आहे आणि त्याचा आपण संदर्भ नंतर घेणार आहे.
सांगितलं की गाणं म्हणू नका, तसं गाणं म्हणा. गाणं म्हणा म्हणजे ज्याला आपण वन्स मोर म्हणतो. आणि एखाद्या वेळेला ज्याचा अतिरेक झाला तर काय होतं त्याच्याबद्दलची मी आठवण सांगतो. आठवण आहे वसंत प्रभू यांची. प्रभू कुटुंबीय मूळ मंगलोरचे. ते मुंबईला आले, त्यांनी तिथं उपहारगृह सुरू केलं आणि उपहारगृह धोक्यात जायला लागल्यानंतर त्यांनी त्या काळच्या शिरस्त्याप्रमाणे गिरणीमध्ये नोकरी पत्करली. आणि वसंत प्रभू त्यावेळेला होते, समजा 10-12 वय असेल त्यांचं काय असेल ते. आणि त्यांचा गळा गोड होता, अभिनयही चांगला होता. त्या काळी मुंबईमध्ये मेळे असत, ते मेळ्यामध्ये गायचे. आपल्याला माहिती आहे, आपण सुद्धा लहानपणी गणपतीमध्ये मेळे ऐकलेले आहेत. त्या काळचं जे गाणं गाजलेलं आहे की यमुना जळी खेळू खेळ कन्हैया का लाजता, हे ते गाणं. आणि वसंत प्रभू अतिशय सुंदरपणे ते गाणं सादर करीत असत. ते त्यांनी गाणं म्हटलं. मोठा समुदाय जमलेला होता आणि लोकांनी वन्स मोर दिलं, पुन्हा म्हणा पुन्हा म्हणा असं. किती वेळा व्हावं? 25 वेळा झालं हे. आणि 25 वेळा झाल्यानंतर मात्र वसंत प्रभूंचा बोली भाषेत आपण गळा फाटला म्हणा किंवा स्वरयंत्राला इजा झाली, त्यांचा आवाज थांबला. आणि आता तो कार्यक्रम सगळा तिथं थांबला. नंतर त्याचे जे मालक होते त्यांनी मात्र त्यांची प्रभूंच्यावरती मर्जी होती, त्यांनी त्यांना दवाखान्यात नेलं, त्यांच्यावरती पूर्ण उपचार केले. आणि अर्थात यापूर्वी म्हणजे लहान असताना त्यांनी काही चित्रपटामध्ये कामं केलेली आहेत, काही चित्रपटामध्ये गाणी सुद्धा गायलेली आहेत. नंतर त्याचे जे मालक होते त्यांनी सांगितलं प्रभूंना की तुम्ही नृत्य दिग्दर्शन शिका, म्हणून त्यांनी त्यांना पाठवून दिले. जे मोरे म्हणून आहेत, वसंतराव मोरे, त्यांच्याकडे नृत्य दिग्दर्शन म्हणजे नृत्य शिकण्यासाठी पाठवलं. त्याचा त्यांना फायदा असा झाला, आधी त्यांना गाण्याची सगळी माहिती होतीच, बारकावे माहिती होते, त्यांना अजून बारकावे कळले नाचण्याचं जे शिक्षण घेतलं त्याच्यामध्ये. आणि नृत्य शिकल्यामुळं अनेक चित्रपटांना त्यांनी नृत्य दिग्दर्शन सुद्धा केलेलं आहे. दिनकर पाटील यांनी वसंत प्रभूंची अशी एक आठवण सांगितलेली आहे की एका कार्यक्रमासाठी, आपण त्याला हे म्हणूया तमाशाच म्हणूया असं म्हणायचं असेल तर, ते एक कार्यक्रम बघायला गेलेले. पुढच्या वेळी बसलेले होते वसंत प्रभू आणि दिनकर पाटील. एक नृत्यांगना नाच करत होती, गाणी चाललेली होती. तो नाच चाललेला असता वसंत प्रभू एकदम उभे राहिले, त्याने टाळ्या वाजवल्या आणि त्या बाईला सांगितलं थांब. म्हणली तो गातोय काय आणि तुझे पदन्यास काय चाललेत म्हणले. ती बाई थांबली, तिलाही राग आला. ते म्हणले मालक बोलणं सोपं असतं, इथं येऊन करून दाखवताय का. त्याने हात केला, वसंत प्रभू वर आले, त्याने पायात चाळ बांधले, त्याला म्हणले गा तू. तर काय गायचे ते गाणं गा. तो गायला लागला आणि इतकं सुंदर त्याने पदल आलिंत्य केलं आणि पदन्यास टाकले की थोड्या वेळानंतर ती जी बाई होती तिनं पाय धरले त्याचे. म्हणजे तुम्ही गुरु आहे माझे, तुम्ही शिकवा मला म्हणले. ही वसंत प्रभूंची आठवण. मला वाटतं वसंत प्रभूंचा गळा गेला किंवा आवाज गेला. दशरथ पुजारींनी सुद्धा सुंदर गाणी दिलेली आहेत. कदाचित त्यांचा चांगला आवाज असता तर आपल्याला त्यांची चांगली गाणी ऐकता आली असती. वसंत प्रभू, लता मंगेशकर आणि पी सावळारामच्या आठवणीकडे आपण परत येणार आहे, ज्यांनी अतिशय सुंदर गाणी दिलेली आहेत. वसंत प्रभू आणि लता मंगेशकर यांनी भारतांबेंची सुद्धा सुंदर गाणी दिली आहेत. जनपळ बरं म्हणतीला हाय हाय किंवा अनेक गाणी आहेत त्याच्यामध्ये. निजल्या ताण्यावरी, त्या खूप खोलामध्ये जात नाही. नंतर उदयनाथ मंगेशकरांनी सुद्धा सुंदर चाली लावलेले आहेत भारतांबेंच्या यांना, जे कशी काळ्या नागिनी, ही नंतरची पुढच्या ह्याच्यातली गाणी आलेली आहेत. तर वसंत प्रभूंच्या या आठवणीमध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला हवी की सगळ्यात महत्वाचं गाणं म्हणजे गंगा जमुना डोळ्यात उभ्या का, ही पहिली ध्वनिमुद्रिका ती लता मंगेशकर आणि पी सावळाराम. आणि हे गाणं घराघरात पोचलं. लग्नाच्या वेळेला हे गाणं मुद्दाम, जसं आपण बहारो फुलं बरसाव हिंदीमध्ये म्हणतो तसं हे गाणं गायलं जायचं. आणि लग्नाचे अनेक गाणी होती. त्या काळी वाटवे काय किंवा प्रभू दोघांच्यावरही लोकांची थोडी टीका अशी होती, हे स्त्रियांची गाणी जास्त गातात किंवा म्हणतात किंवा त्यांनी आपला सहभाग केलेला आहे. आचार्य अत्रेंनी असं म्हणलेलं आहे की गंगा जमुना एका पारड्यात टाका, सगळी भावनिक दुसऱ्या पारड्यात टाका, तरी हे पारडं खाली राहील. इतकं गंगा जमुनाचं अपाट लोकप्रियता आहे किंवा चांगलं गाणं झालेलं आहे. एक दुर्दैवी गोष्ट अशी की मी जसं सांगितले काही प्रश्न अनुत्तरित राहतात. वसंत प्रभू हे व्यसनाधीन झाले नंतर, आणि व्यसनाधीन झाले आणि त्यातच त्यांचं देहावसान झालं. जेमतेम 40-42 वर्ष त्यांना आयुष्य मिळालं. त्यामुळं
आपल्यासारखे रसिक त्यांच्या अनेक गाण्यांना मुकलेले आहेत. आता हा ज्या वेळेला भावसंगीताच्या प्रवासामध्ये हा माझ्यासमोर प्रश्न आला तेव्हा सहज मी विचार केला की अशी कोण लोक आहेत की ज्यांना कमी मिळालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये अजून एक नाव येतं म्हणजे वसंत पवार. वसंत पवार, वसंत प्रभू, खरं दोघांची नावं वसंत. त्यांच्यामध्ये साम्य काय, दोघांनी अतिशय सुंदर गाणी दिली. वसंत पवार कुठले, मूळ धारचे. धारचा आपला काय संबंध, सुमित्रा राजे मूळ धारच्या. पवार त्यांच्यापैकी. त्यानंतर ते कोल्हापूरला येऊन राहिले. त्यांच्या वडिलांना सारंगी वाजवण्याची आवड होती. त्यामुळे आपला मुलगाही सारंगी शिकावा म्हणून त्याला शिकवणी लावली. ज्यांच्याकडे तो शिकवणी घेत होते वसंत पवार, ते चकित झाले त्याची म्हणजे ग्रहणशक्ती किती आहे. त्याने अनेक वाद्य वाजवायला शिकले किंवा त्यांच्याकडून शिकून घेतली. आणि अर्थात कोल्हापूरला म्हणल्यानंतर तमाशापट हे चालू असतात. त्या अनेक तमाशामध्ये ते जाऊन कसे गातात, काय गणगवळण म्हणजे काय, झगडा म्हणजे काय, वग काय असतो, हे सगळं त्यांनी जाणून घेतलं आणि अतिशय सुंदर लावण्या त्यांनी दिलेल्या आहेत. वसंत पवार यांच्याबद्दलचा विचार अजून एक करायचा झाला तर त्यांनी अनेक चित्रपटांना सुद्धा त्यांनी संगीत दिलेलं आहे. आणि त्याच्यामधलं वरदक्षिणा म्हणून सिनेमा आहे, धन धन माला नभी दाटल्या कोसळती धरा, याची एक सहज आठवण सांगतो. 1961 सालचा पानशेचा माझे बंधू बसलेले आहेत, त्यांनी त्याची आठवण मोठी दिलेली आहे एका ह्याच्यामध्ये. आणि पुराचं पाणी चढलं त्यावेळेला वरदक्षिणेचं हस्तलिखित लाकडी मेजावरती ठेवलेलं होतं आणि पंचवटी हे नदीकाठी होतं. पूर तसा चढायला लागला तशी ही लोक बाहेर पडली मदतीसाठी. म्हणजे त्यात गदी माडगुळकर होते. सगळा ज्यावेळेला पूर ओसरला तेव्हा बाळ चितळे हे याचं काम करत होते. ते म्हणले हस्तलिखित गेलं, आपलं सगळं चित्रपटाचं काम गेलं म्हणून त्यांनी दार उघडलं. आणि गमतीची गोष्ट अशी की पाणी जसं वाढलं तसं लाकडी मेज वर तरंगत गेलेलं होतं. पाणी उतरलं तर ते मेज खाली आलं आणि तिथल्या तिथं ही सगळी हस्तलिखित तिथं ठेवलेलं होतं. आणि ही त्या चित्रपटाबद्दलची दुसरी आठवण अशी की जसं वसंत प्रभूंनी अभिनय केलेला आहे तसं वसंत पवार यांनी अभिनय केलेला आहे. घन घन माला नभी दाटल्या याच्यातल्या पेटीवरती आपल्याला वसंत पवार दिसतात. पेटी वाजवायला वसंत पवार स्वतः बसलेले. वसंत पवारांनी सुद्धा नृत्य दिग्दर्शन केलेलं आहे. हे जसं साम्य तसं वाईट साम्य म्हणजे वसंत पवार सुद्धा व्यसनाधीन होते. आणि त्याच्यामध्ये अर्थातच लिव्हरवरती म्हणजे काळजावरती त्यांचा तो परिणाम झालेला आहे. आणि वरदक्षिणेची अजून एक आठवण म्हणजे रमेश देव आणि सीमा. मी जसं म्हणलं भावगीतांना लोक जवळ येतात तर रमेश देव आणि सीमा यांच्यामध्ये जरी ते एकत्र काम करत असले, तुम्हाला हिंदी चित्रपट मोगले असं आठवेल की दिलीप कुमार मधुबाला त्यांचा सिनेमा पुरतं ते एकमेकांशी बोलत होते. नंतर तसं रमेश देव आणि सीमा यांचा अबोला होता. तर या गाण्यानंतर रमेश देव यांनी लिहून पाठवलं त्या गाण्याच्या शेवटी की आता भांडण पुरे. आणि मग त्या दोघांचं लग्न झालं. तुम्हाला गाणं आठवत असेल तर एक वार पंखावरून फिरो तुझा हात, मुळातून तुम्ही ते पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की रमेश देव आणि सीमा यांच्यावरती हे चित्रित झालेलं आहे. तर वसंत पवार यांना या मायारगरीनं म्हणजे चित्रपटानं एक प्रकारे लुटलं असंच म्हणेल. म्हणजे व्यसनाधीन असल्यामुळे जसं एखादा दारूच्या एका बाटलीमध्ये त्यांच्याकडनं अनेक सुंदर गाणी त्यांनी गाऊन घेतलेली आहेत किंवा संगीत करून घेतलेलं आहे. आणि शेवटचा काळ सुद्धा त्यांचा हालाकीतच गेला. सुलोचना चव्हाणेने त्यांची नृत्य आठवण सांगितलेली आहे, परंतु विस्तार भयास कमी आता त्या खोलामध्ये त्याच्यामध्ये जात नाहीये. परंतु हा कलंदर आणि गुणी फकीर शेवटी मिरज मधल्या एका चर्चमध्ये त्यांचं देहावसान झालेलं आहे. आपण एक गाणं ऐकूया. अष्टमी छाया
काही नावं मला सापडली त्यामध्ये श्रीधर पारसेकर, फार कोणाला आठवणार नाही, पण व्हायोलिनचा बादशाह असं त्यांना म्हटलं जायचं. त्यांनी अनेक नाटक आणि चित्रपटांना संगीत दिलेलं आहे, ते सुद्धा व्यसनाधीनतेमुळेच गेलेले आहे. अजून एक बाळ पार्टे. बाळ पार्टे म्हणजे कॉर्डचा बादशाह. कॉर्ड बद्दल त्यांचं अतिशय प्रभुत्व होतं आणि लता मंगेशकर यांच्याबरोबरचं माझी नमी राहिले हे गाणं आपल्याला मी सांगितलं तर लक्षात यायला हरकत नाहीये. अजून एक कमी आयुष्य मिळालेला गुणी कलाकार हे संगीतकार म्हणजे विश्वनाथ मोरे. विश्वनाथ मोरे सोलापूरचे. त्यांचं वडिलांचं सायकलचं दुकान होतं, पण वडील ते लहान असतानाच गेले आणि जसं आपण अकाली प्रौढत्व म्हणतो तेव्हा तेच मोठे असल्यामुळे त्यांना काही पैसे मिळवणं गरजेचं होतं. ते मुंबईला गेले तर शेजारी जिथं गिरणीच्या कामगार म्हणून होते, शेजारी बँडचं दुकान होतं, बँडचं पथक, त्याच्यामध्ये तासन तास ऐकायचे ते आणि त्यातूनच ते संगीतकार झाले. त्याने अतिशय सुंदर गाणे दिलेले आहेत. थोडी गाण्यांचं फक्त मी तुम्हाला नावं सांगतो. पर्ण वाचू सावळा सावळा, खरा ब्राह्मण एकरी झाला, जो महारा घरी जेवला, हा सागरी किनारा, शब्द शब्द जपून ठेव. सुमन कल्याणपूर यांचं गाणं आहे, अतिशय सुंदर गाणं आहे. आणि अजून चांगलं गाणं असलं डार्लिंग डार्लिंग, रोशन सातारकर यांनी म्हणलेलं आहे. अशी सुद्धा सुंदर गाणी त्यांनी दिलेली आहे. परंतु गरिबीतून आलेला हा संगीतकार आणि अतिशय विनम्र आणि भिडस्त स्वभाव, त्यामुळे हा गुणी कलाकार मागं पडला. आणि आपण त्यांचं एक गाणं ऐकूया. त्याच्या 2 ओळी मी म्हणून दाखवतो. रथ ऐश्वर्याचा या वाटेने गेला, जय गे वाटेत तुझ्या मी उषा मंगेशकरांची आठवण अशी की त्यांना चित्रकलेची आवड होती. लहानपणी बाकीची भावंडं तर म्हणाली ही गाणी गाणारच नाही, फक्त चित्र काढे, पण त्याने अतिशय सुंदर गाणी दिली. म्हणजे दादा कोंडके आणि यांच्या आपण सिनेमा बघितले तर उषा मंगेशकर आपल्याला अनेक गाणी आपल्याला त्यांचे ऐकता येतात. आपण आता ऐकलं हे गाणं उषा मंगेशकर यांचं होतं. आपण पुनश्च पहिल्या गाण्याकडे वळतो ना, देशपांडेंच्या, ज्याच्यामध्ये प्रभा अत्रे त्यांची बहीण मी सांगितलं, त्यामुळे घरी संगीताचं वातावरण होतं. जसं आपल्याला उषा मंगेशकर सांगितलं, या सुद्धा गायन शिकल्या नाही, त्या ऐकून त्यांचं जसं आपण म्हणतो त्या अनेक गोष्टी ऐकाव्यात म्हणजे नागपूर विद्यापीठात. तर त्यामुळं त्यांचा हा सुद्धा कदाचित मी म्हणेन या वैद्यकीय व्यवसायातल्या फार क्वचित लोक गायन क्षेत्रामध्ये आहेत. त्यापैकी उषा अत्रे यांचं नाव म्हणजे आपल्याला घ्यावं लागेल. आणि दुसरी गोष्ट अशी की मग असा प्रश्न येतो की त्या जर शिकल्या नाहीत, मला ती सुरुवातीला सांगितलं, असे अजून कोण लोक आहेत. कडे श्रीधर फडके. श्रीधर फडकेंनी दोन्ही कलाचा वाणीने अतिशय सुंदर लावण्या दिलेल्या आहेत. कळीदार कपुरी पान वगैरे आपल्याला आपण त्याकडे आता जाणार नाहीये. परंतु जयपूरला एक ठुमरीचा महोत्सव होता. ठुमरी महोत्सवामध्ये सुलोचना चव्हाण यांनी अतिशय सुंदर लावणी नाही ठुमरी म्हणली. आणि ठुमरी सम्राज्ञी बेगम अख्तर त्यावेळेला तिथं होत्या. त्याने हाक मारलं, म्हणजे बाई तुम्ही कोण. आता आपल्याला माहिती आहे सुलोचना चव्हाण, नाव गाव कशाला पुसता, अहो मी आहे कोल्हापूरची, मला हो म्हणत्यात लवंगी मिरची. ही लावणी आपल्याला माहिती आहे. मी कोल्हापूरची. म्हणजे तुझे गुरु कोण. तुम्ही माझ्या गुरु कोण नाही, माझं मी शिकलेलं आहे. त्यावेळेला तर बेगम अख्तर एकदम चकितच झाले की कुणाकडनं नाही शिकता ही स्त्री एवढी सुंदर ठुमरी म्हणू शकते. त्यामुळे त्यांनी त्यांचं कौतुक केलेलं आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी की यांची आपल्याला एक तर हे घ्यायची होती, गाणं घ्यायचं होतं सुलोचना चव्हाण, पण आता वेळेअभावी आपण घेत नाही. दुर्दैवाची गोष्ट अशी की उषा अत्रे यांनी आपल्याला त्याची गाणी तुम्हाला आठवत असेल की नवीन आज चंद्रमा, नवीन आज या
लोचनी नवीन आज चंद्रमा. अजून एक गाणं. ते स्वप्न भाव वेडे नयनी सुमूर्त होते फुलते मनात माझ्या आपुले आबोलनाते आपुले आबोलनाते ते स्वप्न भाव वेडे. सुधीर फडके यांच्याबरोबर त्यांची अनेक गाणे झालेली आहेत. दुर्दैवाची गोष्ट अशी की पुन्हा मी म्हणला असा अनेक प्रश्न अनुत्तरित असतात. त्यांनी आत्मघात करून देहत्याग केला अशी गोष्ट त्याच्यामध्ये आहे. त्यामुळं आपण रसिक लोक त्यांच्या अनेक गाण्यांना म्हटलेलो आहे. असं अजून कुणाचं गोष्ट झालेली आहे का म्हणजे ज्याने आत्मघात केलेला आहे. त्याच्यामध्ये माझ्यासमोर अजून एक सहज नाव आलं म्हणजे अशोकजी परांजपे. अशोकजी परांजपे एक निसर्गकवी आपल्या सांगलीच्या हरिपूरच्या इथले राहणारे. पूर्वी तुम्हाला आठवत असेल तर जिल्हा सातारा दक्षिण आणि उत्तर त्यामध्ये सातारा जिल्ह्यात म्हणायला हरकत नाही. अनेक सुंदर गाणे दिलेले आहेत त्यांनी. नाविकारे वारा वाहेरे 1975 साली सर्वोत्कृष्ट गाणं म्हणून त्याला मान्यता मिळाली होती. किंवा केतकीच्या बनी तिथे म्हणजे अशोक परांजपे, अशोक पत्की आणि सुमन कल्याणपूर यांनी अतिशय सुंदर गाणे दिलेले आहेत. सुमन कल्याणपूर संत रचना करत होते आणि त्यांना एक गाणं कमी पडत होतं. अशोक परांजपेंना त्यांनी असं सांगितलं. त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला गाणं लिहून देतो. त्यांनी गाणं लिहून दिलं आणि त्याला कमलाकर भागवत यांनी संगीत दिलेलं. या आठवणीकडे मी पुन्हा येणार आहे. आणि ते गाणं होतं समाधी घेऊरी जाई ज्ञानदेव. सुमन कल्याणपूर यांना वाटलं की हे नामदेवांचं गाणं आहे म्हणजे नामदेवांचा अभंग आहे हा. कारण ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली त्यावेळेला नामदेव तिथं हजर होते आणि त्यांनी आपल्या अभंगामध्ये सगळं वर्णन दिलेलं आहे की कशी त्यांनी समाधी घेतली म्हणजे काय काय गोष्टी घडल्या. आणि सुमन स्वर आणि भागवती संगीत या याच्यामध्ये हे गाणं अतिशय उच्च स्तरावरती पोहोचलेलं आहे. तर अभिषेकी बुवा जे संत कोरा कुंभार हे नाटक आहे आणि त्याचे कार्यक्रम घ्यायचे होते. त्या अभिषेकीने लोणावळ्याला बोलून घेतलं अशोक परांजपेंना. म्हणले की संत कोरा कुंभार याच्यातलं शेवटचं गाणं आहे. शेवटचं गाणं अशासाठी की हे गाणं तुम्ही असं चांगल्या पद्धतीनं लिहा हे लोकांच्या आठवणीत राहील. जसं आता मी एवढा कार्यक्रम करतोय पण शेवटी मी एखादा विनोद सांगितला तेवढा विनोदच लोकांच्या लक्षात राहील. तसं ते गाणं त्यांनी त्यांना लिहायला सांगितलं आणि अशोक परांजपे यांनी गाणं लिहून दिलं. जन्म मरण नको आता नको येर झालं नको ऐकाचा नाथा व्यर्थ पडिवार चरा चरा पारण्या हो जाहला उशीर पांडुरंग पांडुरंग मन करा थोर कैवल्याच्या चांदण्याला भुकेलाचे पोर. कदाचित हीच भावना त्यांची असावी. त्यांनी सुद्धा त्यांची नोकरी संपल्यानंतर जे काही काळ ते नोकरीमध्ये होते औरंगाबादला असताना त्यांनी आत्मघात करून देहत्याग केला. या त्रिकुटाने म्हणजे वसंत पत्की, सुमन कल्याणपूर, अशोक परांजपे यांच्या गाण्यांच्या 2-2 ओळी आपण ऐकूया. चांगली गाणी आहेत म्हणून मी घेतलेले ऐकूया. Yeah.
त्याच्यात अजून एक नाव येतं म्हणजे मनस्वी कलाकार म्हणजे साने गुरुजी. साने गुरुजींनी अनेक कविता लिहिलेल्या आहेत. मातृप्रेमाचे मंगलस्तोत्र याच्यावरून श्यामची आई हा चित्रपट काढलेला आहे. आचार्य अत्रेंनी याच्यावरती सगळं काम केलंय. आणि राष्ट्रपती पुरस्कार ज्या वेळेला सुरू झालेले होते त्यावेळेला पहिला राष्ट्रीय पुरस्कार म्हणजे राष्ट्रपती पुरस्कार हा श्यामची आई या चित्रपटाला मिळालेला आहे. आणि अर्थात या सगळ्या कदाचित यातून आलेलं नैराश्य आणि त्याच्यामधून त्यांनी आपलं जीवन संपवलेलं आहे. आपल्याला त्यांचं जर गाणं आठवत असेल तर सुधीर फडकेंनी गायलेलं बलसागर भारत हो विश्वात हो निराहो हे गाणं आहे. विस्तार भयास्तव ते आता आपण घेत नाहीये. अजून एक याच्यामध्ये नाव येतं म्हणजे वर्षा भोसले. वर्षा भोसले म्हणजे आशा भोसले यांची मुलगी. त्या स्तंभ लेखिका होत्या, पत्रकार होत्या. आणि त्यांचं जर आपल्याला गाणं आठवत असेल तर चांदोबा चांदोबा भागलास का हे वर्षा भोसलेंनी आशा भोसले यांच्या बरोबर गायलेलं गाणं आहे. या काही गोष्टी असं आपण दुर्दैवी बघितल्या. तसं दैव दुर्विलास. दैव दुर्विलास म्हणजे नैसर्गिक मृत्यू आला तरी तो एक योगायोग किती वाईट असावा. वाईट असावा म्हणजे अर्थात हे कोणाच्या हातातली गोष्ट नाहीये. आठवण आहे ती गदी माडगूळकरांची, ज्यांना आपण आधुनिक वाल्मिकी म्हणतो. आणि अर्थात ही रामायणाची नंतर आठवण येणार आहे त्याच्याबद्दलची. त्यांच्या आईकडून त्यांनी अनेक जी गाणी ऐकली, जात्यावरच्या ओव्या ऐकल्या, अनेक शब्द संपत्ती गोळा केली आणि त्यातून त्यांचं कविमन घडलं. त्यांच्या आईला आदर्श माता पुरस्कार जाहीर झालेला होता. आणि ज्या दिवशी हा पुरस्कार आईला द्यायचा होता त्या दिवशी सकाळी गदी माडगूळकरांचं देहावसान झालेलं आहे. हा अतिशय दुर्दैवी भाग होता त्याच्यातला. अजून एक आपण आठवण येते म्हणजे माणिक वर्मा. तर माणिक वर्मा यांचा सुद्धा नैसर्गिक मृत्यू आहे. परंतु सातारचे कोलटकर आळीतले मागं चिटणीस बसलेले आहेत, ते त्यांच्या शेजारीच राहतात. बाळ कोलटकर. बाळ कोलटकरांचं गाणं लावे नेहमी निरांजन तुळशीच्या पायापाशी भाग्य घेऊन या आली आज धन त्रयोदशी आली दिवाळी दिवाळी पहाटेच्या त्या होळी घरोघरी जागविते माये मुले झोपले. हे गाणं आपण धनत्रयोदशीला ऐकतो आणि नरक चतुर्दशीला माणिकताईंचं देहावसान झालेलं. म्हणजे या गोष्टी सहज आठवलेल्या आहेत त्या तुम्हाला त्याच्यामध्ये सांगितल्या. माणिकताईंच्या काही आठवणी आपण बघूया. माणिकताई ह्या अशा एकमेव कलाकार किंवा गुणी कलाकार असं म्हणून की ज्यांनी अनेक मैफिली केलेल्या आहेत आणि तरी सुद्धा चित्रपट गीतं आणि भावगीतं अतिशय सुंदर आपल्याला दिलेली आहेत. अजून ज्या वेळेला ही नावं येतात त्याच्यामध्ये कुमार गंधर आहेत, वसंतराव देशपांडे आहेत, भीमसेन जोशी आहेत, किशोरी आमोणकर ही नावं येतात. पण माणिकताईंचे इतकं कुणाचंच कार्य नाही. ज्यावेळी माणिकताई गायन करत होत्या त्यावेळेला त्या बालगंधर्वांच्याकडे गेल्या आणि बालगंधर्वांना सांगितलं की मला नाट्यगीतं शिकायची. त्यांची आधी कधी गाठ पडलेली नव्हती, पण बालगंधर्वांनी मी तुम्हाला ओळखतो, तुम्ही अतिशय चांगली गाणी गाता. त्यांनी माणिक त्यांना सांगितलं की तुम्ही माझ्या नाटकामध्ये माझ्याबरोबर काम करा किंवा माझ्या नाटकांमध्ये काम करा. माणिक त्यांनी सांगितलं मला अभिनय काही जमणार नाही, त्यामुळे मी नाटकामध्ये मी काही काम करत नाहीये. पण तो विषय तिथंच थांबला. पण त्यांनी काय केलं की बालगंधर्वांच्या सगळ्या ध्वनिमुद्रिका घरी आणल्या आणि त्या 6 महिने त्या ध्वनिमुद्रिका ऐकत होत्या. घरातली माणसं त्यांना म्हणली की अगं माणिक, या काळ्या ध्वनिमुद्रिका आता पांढऱ्या झाल्या, किती दिवस तू हे ऐकणार अशी सगळी गाणी तीच. परंतु ही गाणी ऐकून त्यांनी आपली स्वतःची शैली निर्माण केली. त्यांनी सुंदर नाट्यगीतं दिलेली आहेत. आणि ही नाट्यगीतं ज्या वेळेला प्रसिद्ध झाली त्यावेळेला नारायणराव हयात नव्हते. परंतु रसिकांनी सांगितलं की नारायणरावांची परंपरा माणिकताई पुढे चालवत आहेत, हा त्यांच्यासाठी मोठा पुरस्कार. पु ल देशपांडेंनी त्यांची एक आठवण सांगितलेली आहे की चतुरंग प्रतिष्ठानचा कार्यक्रम पुण्यामध्ये होता आणि त्यामध्ये माणिकताईंची 2 गाणी होती. आणि ही गाणी त्यांनी जी गायलेली आहेत, बलसागर तुम्ही वीर शिरोमणी हे नाट्यगीत आहे आणि नाही मी बोलत नाथा, ही 2 गाणी माणिकताईंनी गायलेली आहेत. आणि त्यांनी असं सांगितलं की या गाण्यामधला माणिकताईंचा कोमल निषाद आणि दैवत हा त्या सभागृहामध्ये धुपासारखा दरवळत होता. हे क्षण माझ्या मनामध्ये एखाद्या शिल्प कोरलेलं असावं त्याप्रमाणे हे कोरलेले आहेत. आणि जसं आपण म्हणतो की बरेचदा
सुद्धा निवेदक सांगतात की अमुक अमुक गाणं झालेलं आहे, मला आता टाळ्या वाजवा. तसं मला असं वाटतं की टाळ्या वाजवा त्याच्यापेक्षा टाळ्या वाजवल्या जात नाही हा फार मोठा पुरस्कार आहे. किंवा जसं म्हणतो आपण की डोळ्यातून अश्रू यावे आणि तोंडातून वाह यावं याच्यासाठी मोठी दाद नसते. ही गाणी जवळजवळ 10-12 मिनिटं माणिकताई गात होत्या. सन्नाटा, म्हणजे जसं आपण म्हणतो की टाचणी पडली तरी आवाज आला असता बाकीचा. आणि ही गाणी संपली आणि नीरव शांतता, काहीही आवाज नाही. आणि काही क्षण गेले असतील आणि त्यानंतर जो कडकडाट झाला टाळ्यांचा, त्याने एक छप्पर फाटेल का काय असं वाटेल इतका मोठा कडकडाट झाला. आणि मग त्यानंतर पुलं म्हणले की या गाण्यासाठी मी म्हणजे निवेदन करण्यासाठी उभा राहिलो. आणि मी म्हणलं माणिक त्यांनी इतकं सुंदर गायलेलं आहे की त्यांना शाबासकी द्यायला बालगंधर्वांचाच हात पाठीवरती त्यांच्या पडायला हवा होता. आणि ते म्हणले की हे वाक्य म्हणताना सुद्धा मला कोणता थांबावं लागलं इतकं माझा गळा भरून आलेला होता. ही माणिक त्यांची अतिशय सुंदर आठवण. तर दुसरं असं की शांताबाईंची एक विराणी आणि ती वसंत पवार यांच्याकडे त्यांनी म्हणली, मुळातून तुम्ही ती ऐका, चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून तुझा, हे ते गाणं आहे. ती विराणी अतिशय सुंदर गायली. आणि माणिकताईंना त्याची चाल इतकी आवडली की माणिकताईंनी वसंतरावांना 100 रुपये दिले. त्या काळी 100 रुपयाची किंमत म्हणजे मला वाटतं माझ्या हयातीत 100 रुपयाची नोट पहिल्यांदा मी 14व्या किंवा 15व्या वर्षी बघितली असेल. आता मागून भाऊ असतायत कारण ते बँकेतले आहेत, हवा वेगळा त्याच्यातला. परंतु 100ची नोट बघायला सुद्धा मला जवळजवळ 14-15 वर्ष घालवावी लागली. तर 100 रुपये दिले. वस्तुतः गायकांना मानधन देतात, गायकानं संगीतकाराला मानधन दिलेलं आहे. ही मला वाटते ही फार एकमेव गोष्ट असावी. गाणी मानधन न घेता गायलेली आहेत, त्याच्या मागण्या अनेक आठवणी आहेत. म्हणजे या चिमण्यांना परत फिरावे, परत त्या आठवणीकडे मी त्यावेळेला खळेंना विचारलं होतं की किती मानधन देऊया आपण लताबाईंना. खळेंनी हात वर केले, म्हणले मला माहित नाही, तर तुम्ही विचारा त्यांना. आणि मग लताबाई म्हणल्या की या गाण्यासाठी माझी निवड केली, आज मला मोठा पुरस्कार आहे, मला मानधन काही नको. त्या गाण्याकडे आपण परत येणार आणि त्या गोष्टीकडे. तर ही एक माणिकबाईंची याच्यातली आठवण. दशरथ पुजारी यांनी सुमनताई आणि माणिकताई यांची अनेक गाणी त्यांच्याकडून गाऊन घेतलेली आहेत. त्या सावळ्या तनुचे हे सुद्धा तुम्ही गाणं ऐकून घ्या एकदा. त्याच्यामध्ये तिलंगा आणि जो या रागावरती हे गाणं बांधलेलं आहे. आणि त्याच्यामधला गंधार आणि निषाद याचा उपयोग त्यांनी इतका सुंदर केलेला आहे की त्याच्यामधला हळूवारपणा हा अतिशय दशरथ पुजारी यांनी सुंदरपणे जपलेला आहे, हे आपल्याला लक्षात येईल. पुढे मुद्दा मी वेगळी गाणी घेतलेली आहेत, म्हणजे नेहमीची घेतलेली किंवा मी जी तुम्हाला गाणी सांगतोय असं समजायला हरकत नाही. मी जे बोलतोय ते गाणं त्यात असेलच असं नाहीये. आपण पुढच्या गोष्टीकडे वळूया. माणिकताई ज्या वेळेला शिक्षण घेत होत्या महाविद्यालयीन काळामध्ये, तेव्हा आई आणि आजी दोघींनाही काळजी होती. काळजी होती म्हणजे अर्थात उघड आहे, मुलगी आहे, तिचं आपलं लग्न होईस तर आपण तिचं काळजी घ्यायला हवे. त्यामुळं आई किंवा आजी या त्यांना नेहमी पोचवायला जात असत. पुढं शिक्षणादरम्यानच अमर वर्मा यांच्याशी त्यांचं लग्न ठरलं. आणि पु ल देशपांडेंनी म्हणलेलं आहे, माणिकनं जेव्हा वर्मावर घाव घातला तेव्हा आई आणि आजींची सुटका झाली. नंतर त्यांनी त्यांना सोडायला जावं लागलेलं नाहीये. माणिक वर्मांची अजून गाणी आहेत. एक वेगळ्या आठवणीकडे येतो. बाळ माटे यांनी गाणी गायलेली आहेत, जे संगीत दिलेलं आहे. आणि माणिक त्यांनी गाणी गायलेली आहेत. त्यांच्याबरोबरची सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण, विजय पताका श्रीरामाची झळक होते अंतरी, माळ पदक विठ्ठल विसराला भक्ता घरी. आणि या गाण्याकडे आपण येणारे अमृता होती गोड. बाळ माटेंची आठवण अशी की ते ज्यावेळेस चौथीत होते तेव्हा त्यांना काही आजार झाला
आणि त्यांची दृष्टी गेली, म्हणजे दृष्टी अधू झाली असं आपण म्हणू, किंवा दृष्टी नव्हती. परंतु मग त्यांच्या वडिलांचे मित्र, बहुतेक ठिकाणी वडिलांचे मित्र हेच कामाला येतात, त्यांनी सांगितलं की यांना संगीताकडे पाठवू. संगीताच्या अनेक काही गोष्टी होत्या, तबला वगैरे, पण पेटीवरती त्यांची मोठी उपमत होती. त्यामुळे बाळ माटे अर्थात दृष्टी अधोय पण नसतं, जसं आपण बरेचदा की लोक कुठं तरी बघतात, टायपिंग बरोबर करत असतात, तसं त्यांनी बोटं बरोबर त्या पेटीवरती फिरत असत आणि त्यांनी बालगंधर्वांच्या अनेक नाट्य गीतांना म्हणजे रंगमंचावरती साथ संगत केलेली आहे. भीमसेन जोशी यांच्याबरोबर अनेक परदेश दौरे सुद्धा केलेले आहेत. आणि माणिकताईंनी त्यांच्याबरोबरचं जे अजून एक सुंदर गाणं गायलेलं आहे ते म्हणजे अमृता अवनी गोड नाम तुझे देवा. भीम पलास रागामध्ये अतिशय सोपी आणि साधी चाल, आणि याच्यावरती हे गाणं घेतलेलं होतं. समवयीन संगीतकार होते, ते म्हणले की इतकी साधी चाल आहे, हे गाणं फार काही लोकप्रिय होणार नाही. माणिक त्यांनी सांगितलं की साधी चाल आहे हेच याचं वैशिष्ट्य आहे, आणि यामध्येच मी हे गाणं सादर करणार आहे. ते गाणं गायलं आणि ते इतकं लोकप्रिय झालं की सकाळी आपण भक्ती संगीत ऐकतो त्यावेळेला मला त्या आठवड्यातून 3-4 वेळेला तरी हे गाणं त्यावेळेला आकाशवाणीवरती लागत असेल. त्या काळची गायिका वसंत कुमारी, ही तामिळनाडूची, मद्रासची, तिनं हे गाणं ऐकलं. ती माणिक त्यांच्याकडे आली, म्हणजे मला त्याची चाल शिकवा, माझ्याकडून शिकून घ्या. त्यांनी या गाण्याची पूर्ण चाल त्यांच्याकडून शिकून घेतली. त्याप्रमाणे शब्द त्यांनी तामिळ भाषेमध्ये तयार केले आणि ते गाणं त्यांनी तिकडं गायलं, तामिळनाडूमध्ये. इकडं जेवढी लोकप्रियता मिळाली तेवढीच त्यांना त्या बाजून सुद्धा मिळालेली आहे. तर याच्या बरोबरीनं अजून आठवण येते, म्हणजे जसं आपण दृष्टीहीन म्हणू किंवा कमी दृष्टी असलेले, अजून आठवण म्हणजे रवींद्र जैन, हिंदी चित्रपटाबद्दलची गोष्ट आहे. केसी डे म्हणजे मानाड्यांचे काका, ते सुद्धा अंध होते. आणि सोनिक ओमी, इथले ओमी, हे सुद्धा अंध होते. ज्या वेळेला निसर्ग एखादी गोष्ट काढून घेतो त्यावेळेला अनेक पटीनं दुसरं काहीतरी देत असतो. बाळ माटेंची अतिशय सुंदर जी गाणी आहेत, जी आपल्याला फारशी ऐकली जात नाही. तेव्हा संजयचे भाऊ, आता संजय माझा सुद्धा मामे भाऊच आहे, मनोज, त्यांनी मला एक गाणं मुद्दाम पाठवून दिलं. ते पूर्वी लहानपणी आपण ऐकलेलं आहे, आता प्राप्त झालेलं आहे, ऐकूया आपण. हे वीणा भक्ती मंडळ डोंबिवलीचं आहे, त्यांनी हे गाणं म्हणलंय ना. असे अनेक गाणी त्यावेळेस होतं. अजून मला आठवतं ते याच्या हातीचं वेणू कुणी घ्यावं, खूपशी गाणी मला मिळाली नाही. म्हणजे हातामध्ये काठी घेऊन या, सारितसे वेणू सावळा, सारितसे वेणू सावळा, खांद्यावरी घोंगडी. एकदम वेगळ्या पद्धतीचं गाणं आहे. मी गाणीवान मिळालेले आहेत, जी काही मिळालेले आहेत ती तुमच्यासमोर मी आणलेली आहेत. अजून एक नाव म्हणजे वसंत निनावे, यांना सुद्धा थोडं कमी आयुष्य मिळालं असं म्हणायला हरकत नाहीये. वसंत याच्यातली बरीच नावं आपल्या समोर आहेत. वसंतोत्सव म्हणून सुद्धा एक, मी ज्या वेळेला हा भावस्वरांचा मी अभ्यास केलेला आहे, त्याच्या ध्वनिमुद्रित गोष्टी 30 भागामध्ये माझ्याकडे मी तयार केले आहेत. अजून 30 भाग होतील, कारण हा एक मी म्हणेन महासागरच आहे. त्याच्यामध्ये किती आठवणी आणि किती आपण गोष्टी एकत्रित केल्या. तर हे आदिमा हे अंतिमा, म्हणजे आपल्याला वसंत दिनांचा किंवा पाण्यातली मी परी, पाण्यातली परी मी, हे एक त्यांचं गाणं. त्यांनी एका कवितेमध्ये असं लिहून ठेवलेलं होतं, जमले ती तुके केले आहे तरीही उरले काही, नकोस येऊ मरणा अजूनी जगणे सरले नाही, असं त्यांनी लिहून ठेवलं. निवृत्तीनंतर त्यांना अनेक काही गोष्टी करायच्या होत्या. मी म्हणेन जसं आपण म्हणतो की आला क्षण आहे तो आपला, पुढचं आपल्याला माहित नाही पुढच्या क्षणात काय होणार आहे. पण असं त्यांनी म्हणलं, ज्या दिवशी ते निवृत्त झाले
त्या दिवशी त्याचं देहावसान झालं. आपण एक गाणं ऐकू. चुकली पाल एक. मला अशा काही सहज गोष्टींचा आहे आवड आहे की अजून पाल कुठं गाड्यामध्ये आलेली आहे का, तर ते या चिमण्यांना परत फिरारे त्याच्यामध्ये सुद्धा अजून चुक ते पाल वगैरे तो शब्द त्याच्यामध्ये. आपण पुढच्या गोष्टीकडे वळूया. मालती पांडे. मालती पांडे यांचं पहिलं गाणं हे वंदे मातरम या चित्रपटातलं आहे. वंदे मातरमच्या वेळची एक आठवण सांगायची असेल तर सुधीर फडके अर्थात भांडण किंवा थोडासा अबोला हा होत असतो. सुधीर फडके आणि गदी माडगुळकर यांच्यामध्ये अबोला होता. सुधीर फडकेंच्याकडे त्यांचे मित्र, त्यांच्या म्हणजे दोघांचे मित्र राम गबाले आले आणि म्हणले की मी एक चित्रपट करतोय आणि गाणी लिहायची त्याच्यामध्ये. तर बाबूजींनी गदी माडगुळकरांना तार केली की महत्वाचं काम आहे, निघून या. गदी माडगुळकर निघून आले. जरी त्यांच्यामध्ये अबोला किंवा थोडंसं हे असलं तरी ते रेल्वे स्टेशनवर गेले. गदी माडगुळकर आले आणि बाबूजी त्यांना कडकडून भेटले. दोघंजण घरी आले. त्यामुळे कुठला चित्रपट आहे, त्यामुळे वंदे मातरम. हा चांगला वाटतो. ते म्हणले की गदिमा या त्यांना अण्णा म्हणायचे, अण्णा तुम्ही गाणी लिहायची आणि सुधीर फडके हे त्याच्यावरती संगीत देतील. तर ते म्हणले की याच्यामध्ये अभिनेता कोण. तर गदी म्हणले की आपला PL आहे की PL म्हणजे पु ल देशपांडे. त्यांना बोलवलं. ते म्हणले की ठीक आहे मी अभिनय करायला तयार आहे. म्हणलं अभिनेत्री कोण. तर ते म्हणले माया ह्याला विचारा, पत्नीला विचारा. त्या कोल्हापूरला होत्या. तिथं त्यांनी सुनीताबाईंना फोन केला. सुनीताबाई म्हणल्या की नायक कोण आहे. तर त्यामुळे आपले PL आहे. म्हणले ठीक आहे माझी तयारी आहे. असं सगळे घरची लोक एकत्र झाले आणि ह्या सिनेमाचं चित्रीकरण सुरू झालं आणि हा अतिशय सुंदर सिनेमा निघाला. राम गवाले, बाबूजी म्हणजे सुधीर फडके आणि अण्णा म्हणजे गदी माडगुळकर एका खोलीत राहत होते. त्यामुळे सगळी कामं त्यांच्याकडे होती. म्हणजे झाडणं, पुसणं, भांडी घासणं, स्वयंपाक करणं, एक दिलानं हे सगळं ही लोक कामं करत होती. आणि ही आठवण सांगायचं म्हणजे वेद मंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम हे गाणं तर त्या काळी गाजलेलंच आहे. परंतु मालती पांडे यांच्या बरोबरचं जे गाणं होतं त्यांची गोष्ट अशी किंवा आठवण अशी म्हणूया त्याच्यामध्ये की मालती पांडे जेव्हा आकाशवाणीवर गेल्या तेव्हा त्यांना नापास केलं. तुमचा आवाज चांगला नाहीये, तुम्ही आकाशवाणीवर येऊ नका. परंतु अपराध मीच केला शिक्षा तुझ्या कपाळी हे सुधीर फडके यांच्या बरोबरचं मालती पांडेचं गाणं आलं. ते इतकं गाजलं त्या आकाशवाणीत त्यांना बोलून घेतलं आणि त्यांना अदर्जाची गायिका म्हणून त्यांना एकदम मोठा दर्जाही देऊन टाकला. आपण जर यांची मालती पांडेंची गाणी बघितली तर लपविला असं तू हिरवा चाफा हे आठवेल आपल्याला गाणं. लपविला असं तू हिरवा चाफा याची अजून एक आठवण अशी की हे गाणं अवघाची संसारमधून राजा परांजपेंनी बाजूला टाकलं होतं. म्हणजे हे गाणं घ्यायला नको. आणि ते जोगांच्याकडे होतं, प्रभाकर जोग. आणि तिथं नीला म्हणून आहेत त्या हे गाणं गाणार होत्या. त्यांनी सांगितले मला गाणं द्या. त्यांनी सांगितलं की हे गाणं आपण देऊया. आणि लपविला असं तू हिरवा चाफा आहे त्यांनी नीलाकडून गाऊन घेतलं. आणि त्यानंतर नीला जोग झाल्या. म्हणजे त्या दोघांचं लग्न झालं त्याच्यामध्ये. आणि त्यानंतर मग हे गाणं मालती पांडेंनी गायलेलं ही त्याच्याबरोबरची एक आठवण. आणि मालती पांडेंनी असं म्हणलेलं आहे की अर्थात त्या तिथे पलीकडे हे गाणं आपल्याला आठवत असेल
मी जीवनात आनंद कण वेचलेले आहेत, माझे जीवन अत्यंत आनंदी आणि सफल झालेलं आहे, असं त्यांनी एका ठिकाणी म्हणलेलं आहे. जर्मनहून काही लोक त्यांच्याकडे आलेली होती. ते पांडेंना म्हणले, तुमची अतिशय सुंदर गाणी असतात, आम्हाला काही गाणी ऐकवत्या. ठीक आहे म्हटलं. बसल्या आणि त्यांनी छान गाणी गायली. ती लोक सगळी निघून गेली आणि नंतर त्यांचं देहावसान झालं. जसं आपण म्हणतो की कोणाचं तरी काहीतरी देणं असावं, तसं त्यांची गाणी ऐकावी हा एक प्रारंभाचा भाग असावा. त्यांनी गाणी ऐकवली आणि मग त्यांचं तिथं देहावसान झालेलं आहे. आता भावगीतं आपल्याला आनंद देतात. भावगीतांना दुःख दिलेलं आहे का? दुःख दिले म्हणजे विशेषतः गायकांना. तर अशी एक आठवण आहे पी सावळाराम. पी सावळाराम यांनी लताबाईंना एक गाणं ऐकवलं. म्हणलं असं असं आहे, आपण ते फोनवर ऐकवलं त्यांनी. आणि पी सावळाराम म्हणले की हे गाणं ज्या वेळेला मी त्यांना सांगत होतो तेव्हा लताबाईंच्या फोनमधून हुंदके ऐकू येत होते. तर मी त्यावेळेला काही बोललो नाही. आणि त्यानंतर मग आम्ही दुसऱ्या दिवशी ध्वनिमुद्रणासाठी गेलो. वसंत प्रभूंनी त्यांना चाल लावली आणि लताबाईंनी अतिशय सुंदर त्याचं गाणं म्हणलेलं आहे. आणि ते गाणं म्हणल्यानंतर बाबा असं म्हणून लताबाई दुःखावेगानं खाली कोसळल्या. ते गाणं होतं कल्पवृक्ष कथेसाठी. त्यांना आपलं सगळं जीवन आठवलं की बाबांनी आपलं हे सगळं केलेलं आहे. म्हणजे कल्पवृक्ष कन्येसाठी लावून या बाबाने. हा कल्पवृक्ष आता तो एवढा मोठा झालाय, पण तुम्ही इथं बघायला नाहीये, ही आठवण. आणि तसंच जशी लताबाईंची आठवण आहे तशी आशाबाईंची सुद्धा आठवण. ऋतू हिरवा हा गीतसंच. गीतसंचाला इंग्लिश शब्द म्हणजे अनुभव. हे तुझ्या एकदम लक्षात येत आहे ते. तर त्याच्यातली गाणी ते तिथं बसवत होते. सुरेश भट यांचं गाणं, अर्थात संगीत श्रीधर फडके यांचं होतं. भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले, एवढे मी भोगले की मज हसावे लागले. त्यांना आपला जीवनपट सगळा समोर दिसला आणि त्यांची मुलगी आणि मुलगा या दोन्हीचे त्यांना वियोग झालेला होता. त्यांना वाटलं की हे गाणं आपल्या जीवनावर आहे का काय. हे गाणं झाल्यानंतर बाजूला जाऊन त्या अश्रुपात करत बसलेल्या होत्या. तर ही सुद्धा एक गाण्यांची आठवण आहे असं समजायला आहे. भावस्वरांच्या प्रवासामध्ये आपण दत्ता डावजेकर यांच्याकडे येतो. वाटवे ज्या वेळेला मंचीय कार्यक्रम करत होते त्यावेळेला तबल्याची साथ दत्ता डावजेकर करत असत. हा फार जुना काळ आहे. डावजेकरांची आठवण अशी की लता मंगेशकर, आशा भोसले, माणिक वर्मा आणि वसंतराव देशपांडे यांच्या प्रथम स्वर चाचण्या दत्ता डावजेकरांनी केलेल्या आहेत. मास्टर विनायक कोल्हापूरला होते. त्यांनी दत्ता डावजेकरांना सांगितलं की ही एक मुलगी आलेली आहे, ती स्वर चाचणी घ्या. आणि त्या लता मंगेशकर होत्या. त्यानंतर त्यांची गाणी ध्वनिमुद्रित करून दिली. त्यामुळे हे 14 जणांची भावसंगीताला मोठी देणगी ही दत्ता डावजेकरांनी दिलेली आहे. दत्ता डावजेकर यांची मुलगी म्हणजे रेखा डावजेकर. रेखा डावजेकर अर्थात हे पूर्वाश्रमीचं नाव त्या अपर्णा मयेकर. आणि त्यांच्याकडून म्हणजे या आठवणीकडे आपण परत येणार आहे की वडिलांकडून मुलीनं गाणं गायलेलं आहे. वडील संगीतकार आहे आणि मुलगी गायक आहे असं उदाहरण आहे का? तर हे उदाहरण आपल्याला दिसतं. तर या अपर्णा मयेकर आणि आपण गाणं ऐकूया.
दत्ता डावजेकरांनी शास्त्रीय संगीतात अनेक गाणी दिलेली आहेत. पहिलं गाणं ऐकलं आपण ते अपर्णा मयेकर यांनी गायलेलं आहे आणि दुसरं गाणं ते अभोगीवरती बांधलेलं आहे त्यांनी. चंद्रकोस रागावरचं सुद्धा गाणं म्हणजे या डोळ्यांची दोन पाखरे आपल्याला हे गाणं आठवेल आणि पहिलं गूढ गीत असं म्हणायला हरकत नाहीये. तर ही एक दत्ता डावजेकरांची आठवण. अजून एक आठवण म्हणजे भावगीतांनी किंवा ह्या भावस्वरांच्या प्रवासामध्ये लक्षात आलेली गोष्ट म्हणजे बाबूजी आणि श्रीधर फडके. श्रीधर फडकेंचं आपण बघितलं की त्यांनी सुद्धा हे काही शिक्षण घेतलेलं नव्हतं, परंतु हे जसं सांगितलं की वडिलांकडं मुलीनं गाणं गायलेलं आहे तसं मुलाकडं वडिलांनी गाणं गायलेलं आहे का? तर फिटे अंधाराचे जाळे गायलं सुधीर फडकेंनी, संगीतकार श्रीधर फडके. हे मला वाटतं मराठी भावसंगीतामध्ये अद्वितीय एकमेवाद्वितीय किंवा अतिशय एकमेव असं उदाहरण असावं की श्रीधर फडकेंनी सांगितलं त्यावेळेला बाबूजी आणि आशा भोसले गायला बसलेल्या होत्या आणि मी त्यांना विचारलं की माझ्यासाठी काही तुम्हाला? ते म्हणले मी गायक आहे, तू संगीतकार आहे, मी तुझा वडील नाही, तर तू जे सांगशील तसं मी गाणं म्हणून दाखवेन. असाच प्रसंग कुळाचा गणपती इंद्रायणी काठी भीमसेन जोशींनी गाणं गायलेलं आहे. संगीतकार पु ल देशपांडे होते. भीमसेन जोशी त्यांच्या समोर विद्यार्थ्यासारखे बसले आणि सांगितले की PL तुझ्या कुठल्या जागा आहेत ते सांग मला, त्याप्रमाणे मी जागा घेणार. म्हणजे त्यांनी हे सांगितलं नाही की मी पंडित आहे, शास्त्रीय काय, तू काय मला शिकवतोस, असं काही हे केलं नाही. दोघंही त्या ताकदीची माणसं होती आणि मला वाटतं की पु ल देशपांडे यांनी सगळ्या गोष्टी केलेल्या, सगळ्या गोष्टी गाणे लिहिलेले आहेत, गायलेले आहेत, रंगभूमी अभिनय केलेला आहे. पु ल म्हणजे सब कुछ पु ल, म्हणजे म्हणून कदाचित पुरुषोत्तम नाव आहे असं म्हणून घ्यायला काही हरकत नाही. तर बाबूजी आणि श्रीधर फडके त्यांची आठवण आहे, त्याच्याबरोबर ललिता फडके त्यांची सुद्धा आठवण सांगायला हरकत नाहीये. संत जनाबाई या चित्रपटाची गाणी पुण्यामध्ये करायची होती. ललिताबाई मुंबईला होत्या, त्यांनी बोलवून घेतलं की आपल्याला ही गाणी करायची. अर्थात त्या काळी बरोबर कोण येणार म्हणून त्यांची आई आलेली होती. बाबूजींनी सांगितलं की आम्ही गाण्याचं आमचं एक काम चालू राहील, तुम्ही माझ्या घरी गप्पा मारायला बसा. त्याप्रमाणे त्या घरी जात असत. नंतर मग थोड्या दिवसांनी सुधीर फडकेंचे मोठे भाऊ नाना त्यांनी विचारलं ललिताबाईंच्या आईला की तुमची मुलगी माझ्या भावाशी लग्न करेल का? तर त्यांची आई म्हणली की ललिता फार रागीट आहे. म्हणजे एकदम त्यांनी नाही म्हणलं असं नाहीये, परंतु नंतर मग त्यांचं लग्न झालं वगैरे या गोष्टी झाल्या. त्यामुळे पुढचे पाऊल या सिनेमाची काही गाणी करायची होती आणि पुढचे पाऊल म्हटलं तर रानावर म्हणजे जाळीमध्ये पिकली करवंद माणिकताईंनी केलेलं गाणं आठवत असेल. अजून एक गाणं घ्यायचं होतं ते ललिताबाईंच्याकडून सुधीर फडकेंना घ्यायचं होतं. ललिताबाई मुंबईला गेलेल्या होत्या. ललिताबाई आल्या त्या एका मुलीला घेऊन आल्या आणि त्यांनी सांगितलं की ही मुलगी चांगलं गाते, तिच्याकडून तुम्ही हे गाणं गाऊन घ्या. बाबूजी म्हणले ठीक आहे. त्या काळी अर्थात कुठं हॉटेलमध्ये राहणं लॉजवरती असा काही प्रसंग नव्हता, घरीच राहायला सांगितलं. सकाळी 2 जण बसले, बाबूजी पेटी घेऊन बसले आणि गायला सुरुवात केली. म्हणजे हे गाणं या पद्धतीनं गा. 3-4 तास झाले, किमान 1-2 ओळी फक्त झालेले असतील. बाबूजींनी पेटी बंद केली आणि आत गेले आणि सांगितलं ललिता कोण मुलगी हे आणलीस तू? माझ्यासारखं गाता येत नाही, तिचाही वेळ नाहक जाता की माझा सुद्धा जातो, तिला घरी पाठवून दे लोक. ललिताबाईंनी त्यांचा हात धरला, सांगितलं की बाबूजी शांत व्हा, ती चांगली गाते. तोपर्यंत ती मुलगी तिथं आली आणि त्यांनी सांगितलं की बाबूजी तुम्हाला जोपर्यंत माझ्या गळ्यातून तुम्हाला पाहिजे तसा आवाज येत नाही तोपर्यंत मी गात राहील, पूर्ण दिवस यात गेला तरी चालेल, मग मात्र बाबूजी खुश झाले. आणि मग त्या मुलीकडून त्यांनी ते गाणं बसवून घेतलं आणि त्या दोघांनी म्हणजे बाबूजी आणि ती मुलगी त्याने फार मोठा इतिहास घडवलेला आहे. ती मुलगी म्हणजे आशा भोसले. या ठिकाणी मी वस्तुतः एक बंदिश घेणार होतो चांगली, पण विस्तार भयास्तव मी घेत नाहीये. सुवासिनी मधली भीमसेन जोशी आणि आशा भोसले यांची
एक बंदिश आहे, परत केव्हा तरी आपण त्याच्यावरती बोलू. तर पुढच्या गोष्टीकडे आपण वळतो परत, की असा एक प्रश्न येतो की सुधीर फडके आणि लता मंगेशकर यांची युगुल गीतं कुठं आहेत का? आणि मग ती फार कमी आहे. म्हणजे सुख देवाशी मागावे हे गाणं आहे, मालती माधव मध्ये हिंदी चित्रपटातलं आहे, पण आता हिंदी हा आपला विषय नाही आहे त्यामुळे तिकडे वळत नाही. आणि त्याच्या बरोबरीने माझ्यासमोर प्रश्न आले की अभिनेत्री हेलन यांच्यासाठी लताबाईंनी आवाज दिलेला आहे का? कारण हेलन म्हणल्यानंतर बहुतेक आशा भोसले हे आपलं ते ठरलेलं होतं त्याने, पण आज आनेजा इंतकाम जे मागा हसवतीस बसलेले आहेत त्यांच्याकडनं ही मी माहिती घेतलेली आहे. तर हे एक गाणं. आणि नंतर मग माझ्यासमोर प्रश्न आला की हेच पहिलं गाणं का? तर नाहीये, हेलनला अजून एका ठिकाणी लताबाईंनी आवाज दिलेला आहे आणि मराठी चित्रपटातही त्यांनी पहिल्यांदा या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि त्याला संगीतकार होते मास्टर कृष्णराव, म्हणजे ज्याला आपण मैफिलीचा बादशाह म्हणतो. तर या ठिकाणी त्यांनी हे गीत दिलेलं आहे, ते आपण ऐकणार आहे. आणि याच्यामधला समूह स्वर फार सुंदर आहे. मूळ ज्या वेळेला गाणं ऐकाल तेव्हा हे तुमच्या लक्षात येईल. आणि सुधीर फडके आणि लताबाईंचं हे गाणं आपण ऐकूया. या सिनेमातलं गाणं आहे. चंद्र अर्धा राहिला नाही, रात्र अर्धी चांदा अर्धा त्यात सुतळा गारवा, ते गाणं आहे. लता आणि सुधीर फडके. मी परत एकदा बघतो. आणि गाडी फार कमी आहे त्यांची. बरं, आर आणि सुवय बदलाय. बर बर बघतो. आणि मुळात जगाला नाही रे बंधू राया आपली प्रीती. हा कार्यक्रम घेण्याचा माझा हाच उद्देश आहे की प्रेक्षकातून मला अजून काही माहिती मिळावी. अनिल वाळिंबे हे अशा अनेक घटनांचे साक्षीदार आहेत, म्हणून मला सुद्धा सावधपणे निवेदन करावं लागते, हे लक्षात घ्यायला हरकत नाहीये. धन्यवाद. मी अजून तुमच्याकडून हे जाणून घेईन. पण सुधीर आणि लता ही फार कमी गाणी आहेत एकत्र आलेली. असो, एकूण मी खाजगीमध्ये एका अशाच मित्राला विचारलं होतं. ते म्हणले की लताबाईंना अण्णा या लोकांबद्दल थोडस आडी होती. सुधीर फडकेंना सुद्धा घरी अण्णा म्हणत होते, अण्णा माडगुळकर, आणि सी रामचंद्रांना सुद्धा अण्णा म्हणत होते. नंतर त्यांच्यापासून ते दूर झालेले होते. आपण पुढच्या गोष्टीकडे येऊया. पुन्हा एकदा आपण पहिल्याच ठिकाणी जातो. नाग देशपांडे आणि जी एन जोशी. त्या नागांचं अजून एक जे गीत आहे ते कृष्णा कल्ले यांनी गायलेलं आहे. कृष्णा कल्ले या वस्तुतः अमराठी कलाकार, पण त्यांच्याकडून सुद्धा अतिशय मराठी चांगली गाणी आपण घेतलेली आहेत. आणि तब्येतीच्या कारणास्तव त्यांनी आपलं गायन थांबवलं, त्यामुळे त्यांची कमी गाणी आपल्याला ऐकता आलेली आहेत. त्याचप्रमाणे सुमन कल्याणपूर आणि अनुराधा मोडवाल यांनी सुद्धा काही काळानंतर आपलं पार्श्वगायन थांबवलेलं होतं. आपण त्या खोलात जात नाही. मी जसं सांगितलं की काही प्रश्नांची उत्तरं न मिळणं यातच आनंद असतो. कृष्णा कल्ले यांचं जर बघितलं आपण तर तू अबोल होऊन जवळी मजला घ्यावे, किंवा परीकथेतील राजकुमारा. आणि अजून चांगलं गाणं म्हणजे कृष्णा कल्ले आणि अरुण दाते हे चांगले मित्र होते. अरुण दातेंनी खळेंच्याकडे पाठवलं की ही चांगली गाते, हिच्याकडून तुम्ही गाणं गाऊन घ्या. मैना राणी वगैरे असंही त्यांनी गाणी गाऊन घेतली. आणि अरुण दातेंच्या बद्दल तर
गाणं म्हणजे तुमचं तुम्ही ऐका, म्हणजे आता मी इथं घेत नाही. श्रीरंग सावळा तू मी गौर काय राधा. कृष्णा कल्याणी आवडून जाते यांचं गाणं आहे. आपण एक गाणं ऐकूया. चंद्र अर्धा राहिला रात्र अर्धी राहिली, भेट अर्धी गीता वेत्रिका अर्धी राहिली. नंतर एक सहज माझ्या लक्षात आलेली गोष्ट म्हणजे खळे आणि फडके, श्रीनिवास खळे आणि सुधीर फडके या दोघांच्या मध्ये काही गोष्टी मध्ये साम्य आहे असं माझ्या लक्षात आलं. दोघांनाही चित्रपट सृष्टीत स्थिरस्थावर होण्यासाठी किंवा भावगीतांच्या याच्यामध्ये स्थिरस्थावर होण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. खळेंना जो पहिला सिनेमा चित्रपट मिळालेला होता त्यात त्यांनी जे गाणं घेतलेलं होतं, एका तळ्यात होती बदकेच पिले सुरेख, हे गाणं घेतलं पण त्यांना निर्माता बदलला आणि त्यांचा संगीतकारही बदलला आणि हे गाणं मागच राहिलं. त्याला अर्थात वसंत पवारांनी संगीत दिले, सुलोचनांवरती चित्रित झालेलं आहे आणि मधुबाला झवेरी यांनी गायलेलं आहे. आता आपल्याला वेळ कमी आहे, नाही तर मधुबाला झवेरी यांचा सुद्धा आवाज अतिशय चांगला होता. मी आळविते केदार म्हणून त्यांचं गाणं आहे आणि मला त्याच्यावरून एक आठवतं, सुधा सुधा मल्होत्रांचा परत मी ह्या मधुबाला झवेरी यांच्याकडे येतो. मधुबाला झवेरी आणि लताबाईंचं एक इंगुल गीत आहे आणि त्याच्यामध्ये असं म्हणलं की कुठला आवाज कुणासाठी आहे हा लक्षात येत नाहीये. तोच प्रकार सुमन कल्याणपूर यांच्या बाबतीतही झालेला आहे. यशवंत देव यांनी एका कार्यक्रमामध्ये असा पुढं पडदा लावलेला होता आणि प्रेक्षकांना सांगितलं की मागं गायिका गाणं गाते, ते गाणं झाल्यानंतर तुम्ही गायिका कोण आहे हे सांगा. गाणं संपलं आणि सगळे प्रेक्षक म्हणले की ही लता आहे. त्यांनी पडदा बाजूला केला, मागं सुमन कल्याणपूर, आणि त्यांनी सांगून दिले की या सुमन कल्याणपूर आहे. जसं आवाजामध्ये साम्य आहे तसं ही एक प्रकारे अडचण सुद्धा असते आणि त्याचा सुद्धा या दोघींनाही थोडासा त्रास झाला म्हणायला हरकत नाही. जसं आपण कुणाला तरी म्हणतो की आज तू फार स्मार्ट दिसतोय, देखणा म्हणजे कंसात तू स्मार्ट नाहीस, आजच फक्त दिसतोय. तसं याच्यामध्ये साम्य आहे पण तो आवाज वेगळा आहे ना हा आवाज वेगळा आहे, असा तो थोडासा विषय असतो. आपण खळेंच्याकडे बोलतोय. खळे आणि बाबूजी स्थिर स्थावर होण्यासाठी दोघांनाही कष्ट घ्यावे लागलेले आहेत. दोघांच्याही बाबतीत एक घटना घडली अशी की एक काळ असा आला होता की दोघांनाही वाटलं की आता आपण पेटी विकू आणि आपल्या घरी जाऊ, सगळे हे सोडून देऊया. परंतु त्या दरम्यान खळेंचं लग्न झालेलं होतं. त्यांच्या पत्नीनं त्यांना अडवलं, म्हणजे थोडीशी थांबा तुम्ही, आणि नंतर मग त्यांचं सगळं स्थिरस्थावर जाण्याने सुरू झालेलं आहे. त्यातलं दुसरं असं की बाबूजी जसे काटेकोर होते, म्हणजे शब्द कसा पाहिजे किंवा तल ताल लय वगैरे हे सगळं, जसं शहामुरुवातला श आणि षटकोनातला श हे दोन्ही वेगळे पाहिजेत याच्यावरती बाबूजींचा कटाक्ष असायचा. आणि कधी शिशिर कधी बहर हे गाणं तुम्ही मूळ ऐकून घ्या, म्हणजे तुमच्यातला शिशिर मधला शी, शहामुरुवातला कुठला, षटकोनातला कुठला हे तुमच्या लक्षात येईल. आणि अशीच एक आठवण माणिकबाईंची सुद्धा येते. जनी नावयाची नंगली कीर्तनी, हे ज्या वेळेला गाणं ध्वनिमुद्रित करायचं होतं त्यावेळी रात्री 2 पर्यंत त्यांची मैफल चाललेली होती, पण त्या वेळेत आला. म्हणजे वेळेचं भान ठेवणाऱ्या पैकी माणिक वर्मा होत्या. माणिक वर्मा आणि सुमन कल्याणपूर यांची अजून एक आठवण म्हणजे दोघीही सुस्थितीतल्या घराण्यातून आलेल्या. त्यांना त्याच्यासाठी कष्ट घ्यावे लागले, कष्ट घेतले गाणं शिकण्यासाठी. तर त्यांनी हे गाणं झालं ध्वनिमुद्रित आणि ऐकल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की जनी नामयाची याच्या ठिकाणी एका ठिकाणी जचा उच्चार, म्हणजे जहाज आणि जग, जसं आपण राजा आणि राजा असं म्हणतो, सरपंच आणि सरपंच असा जो विषय येतो तो एका ठिकाणी हे चुकलेलं आहे. माणिकबाईंनी परत सगळं सोडून दिलं आणि पुन्हा म्हणलं हे आपण नव्यानं गाणं करू, आणि नव्यानं गाणं घेतलं. हे भैरवी रागातलं आहे आणि भैरवीतली ही अतिशय त्यांची आवडती गीत आहे. हे त्यांच्या नेहमी कार्यक्रमाच्या शेवटी ते घेत असत. पुन्हा आपण येतोय सुधीर फडके आणि खळेंच्याकडं. त्या दोघांनी कलेचा बाजार कधी वाटला नाही, म्हणजे अतिशय सुंदर गाणी दिली
पण मला असं गाणं द्या म्हणून खळेंनी फार कमी चित्रपट केले किंवा आलेले चित्रपट सोडून सुद्धा दिले की हे मला जमणार नाहीये. तर गदी माडगुळकर हे शीघ्र कवी. आता ज्या वेळेला आपण जिव्हाळा या सिनेमाकडे वळतो तर जिव्हाळा हा सिनेमा म्हणजे गुरुदत्तचे भाऊ आत्माराम यांनी काढला होता. जिव्हाळ्याला त्यांनी सांगितलं गदी माडगुळकर गाणे देतील, खडे संगीत देतील, तुम्हाला कोण गायक घ्यायचे ते घ्या, पैकी समजा हे लता मंगेशकर आहेत, सुधीर फडके आहेत. तर फक्त माझी अट एवढीच की 2 महिन्यामध्ये हे चित्रीकरण पूर्ण करून हा प्रदर्शित व्हावा. तर चित्रपटातले हे जे लोक होती ती गदी माडगुळकरांच्याकडे गेली. त्या दिवशी त्यांच्या मुलीचं लग्न होतं. त्यांनी सांगितलं की असा असा प्रसंग आहे आणि हे असं गाणं लिहून द्या. गदी माडगुळकर थोडेसे रागावले. अरे म्हटलं मुलीचं लग्न चाललंय आणि असली रडकी गाणी काय माझ्याकडनं लिहून घेत आहे. आणि तो कागद बघू इकडं. कागद आणला, त्याच्यावर भराभरा गाणं लिहून दिलं. लळा जिव्हाळा शब्द सुटतो. खळेंच्याकडून हे ज्या वेळेला खळेंनी चाल ऐकवली सुधीर फडकेंना, तेव्हा सुधीर फडके म्हणले की माझ्या मनावर सुद्धा दडपण आलं. खर्जातून सुरू होणारी लळा जिव्हाळा शब्दच खोटे, आणि ते गाणं झालं चांगलं, पण म्हणले तोपर्यंत माझ्या मनावरती दडपण होतं. हाच विषय या चिमण्यांना परत फिरा. गदी माडगुळकरांनी हे गाणं दिलेलं आहे आणि लताबाईंना त्यांनी तारीख मागितली. लताबाईंनी सांगितलं 2 महिने तुम्ही मला फोनच करू नका, माझ्याकडे वेळच नाही. मग बाळासाहेब म्हणजे हृदयनाथ यांनी सांगितलं की लता तू एकदा चाल ऐक नुसती, नंतर तुला वाटलं तर तू सांग त्याच्याकडे. फोन घेतला त्यांनी. खळ्यांनी सांगितलं की लता हे तुझ्यासाठी मी गाणं बनवले, या चिमण्यांना परत फिरावे. त्यांनी म्हणून दाखवलं आणि लताबाईंनी सांगितलं की झालं, हे मी वेळ दिला तुम्हाला. आणि त्यांनी हे गाणं लताबाईंच्याकडनं गाऊन घेतलं. आणि त्यावेळेला हे गाणं गाते वेळेला नौशाद तिथं होते आणि नौशाद म्हणले जुबिली म्हणूया आपण. त्यावेळेला त्यांचा सत्कार झाला. त्या सत्काराच्या वेळेला नौशाद यांच्या हस्ते त्यांना सुवर्ण तबकडी दिली. तेव्हा नौशाद यांनी ही आठवण सांगितली आणि म्हणले की खळेंचा शिष्य व्हायला म्हणजे शागीर शब्द त्यांनी हिंदीत वापरलेला आहे, मला आवडलं असतं असा त्यांनी खळेंचा मोठा सन्मान केलेला आहे. आणि खळे आणि बाबूजींचं अजून एक मला आठवतं म्हणजे खळेंनी अर्थात बऱ्याचशा संत रचना केलेल्या आहेत, भावगीतही दिलेली आहेत. ज्योत दिव्याची मंद तेवते सहज सख्या प्रिया तुझं काय दिसे स्वप्न, किंवा काही नाट्यगीतं सुद्धा दिलेली आहेत. आणि दोघांनी जी गाणी दिलेली आहेत, श्रावणात घननिळा, त्याला 4 चाली वेगळ्या आहेत खळेंनी दिलेल्या. आणि सुधीर फडकेंनी सुद्धा आशा भोसले यांनी गायलेलं एक गाणं दिलेलं आहे. दिवसा मागून गेले दिवसा मागून दिवस गेले, ऋतू मागून ऋतू, जीव लागा कधी रे येशील तू. यात ऋतूप्रमाणे प्रत्येक कडव्याला वेगवेगळी चाल. यांनी 4 चाली वेगळ्या दिलेल्या आहेत, यांनी 4 चाली वेगळ्या दिलेल्या आहेत. आणि अशी अतिशय सुंदर लोक आपल्याला मिळालेली आहेत. एक गाणं ऐकूया आपण. वसंत प्रभू आणि दशरथ पुजारी हे मित्र होते. असा मला एक नेहमी प्रश्न पडतो की ह्या साधारण समकालीन लोक असतील तर वाटवे आणि सुधीर फडके हे दोघे एकत्र होते, कारण गीत रामायणामध्ये त्यांचा सहभाग होता. बबनराव नावडीकर यांची सुद्धा गीतं काही गीत रामायणात घेतलेले आहेत. नावडीकरांचं म्हणजे रानात सांग कानात, तर हे
गाणं आपल्याला आठवेल. अजून नावडेकरांचं कार्य म्हणजे त्यांना पुण्यामध्ये, आता पुण्यामध्ये अनेक मंगल कार्यालय आहेत, तिथं त्यांना बोलवत असत, ते मंगलाष्टक त्याची रचना करायचे म्हणून दाखवायचे. त्यांनी 2000 मंगलाष्टक रचलेली आहेत आणि म्हणूनही दाखवलेली आहेत. तर प्रभू आणि दशरथ पुजारी ज्या वेळेला वसंत प्रभू आजारी होते त्यावेळेला दशरथ पुजारी त्यांना भेटायला गेले आणि प्रभूंनी त्यांना रमेश अणावकरांची ओळख करून दिली. म्हणजे माझे हे मित्र आहेत आणि हे चांगली गीतं लिहितात, त्यांच्या काही गीतांना तू चाली द्याव्यास असं त्यांनी सांगितलं. त्या दरम्यान मला असं एक आठवतं की दशरथ पुजारींनी कुठल्या चित्रपटाला संगीत दिलेलं आहे का. आणि मग या म्हणजे भावस्वरांच्या प्रवासामध्ये मला अचानक एक सापडलं, म्हणजे बोलकी बाहुली या चित्रपटामध्ये दशरथ पुजारींचं संगीतकार म्हणून नाव आहे. त्याला 4 संगीतकारांनी संगीत दिलेलं आहे. खळे आहेत, श्रीनिवास खळे, यशवंत देव, दशरथ पुजारी आणि अविनाश व्यास. तसं मला वाटतं बहुतेक हिंदी चित्रपट साज बडोदाई ज्यामध्ये 4 लोकांनी संगीत दिलेलं आहे. आपण पुढे जाऊया. अणावकर आणि दशरथ पुजारी यांनी अनेक सुंदर गीतं दिलेली आहेत. त्याच्याबरोबर मधुकर जोशी सुद्धा आहेत. झिम झिम जरती श्रावणधारा, आधी शब्द होता रिमझिम, परंतु हे तिघं एकत्र बसले दशरथ पुजारी, मधुकर जोशी आणि सुमन कल्याणपूर. आणि सुमनताई म्हणल्या की पावसाला श्रावणातल्या झिमझिम म्हणतो, तर त्यामुळे झिम झिम जरती श्रावणधारा असा शब्द घेऊया. आणि मग ते गाणं आपल्याकडे आलेलं आहे. त्याने अतिशय सुंदर गाणी यामध्ये दिलेली आहेत. तर अजून एक गाण्याची आठवण म्हणजे केशवा माधवा या गाण्यासाठी दशरथ पुजारींनी अनेक काही चाली लावलेल्या होत्या. आपण थोडंसं त्याच्याबद्दलचा माहिती घेऊया. दशरथ पुजारींचा रागदारीवरती एक गाणा अभ्यास होता. केशवा माधवा हे दुर्गा रागामध्ये त्यांनी रचलेलं आहे. जनी नामयाची मगाशी सांगितलं हे भैरवीवरती आहे. अजून त्या झुडपांच्या मागे हे गाणं मलाही आवडतं, वसंत बापट. आणि हे यमन रागावरती त्यांनी घेतलेलं आहे. आस आहे अंतरिया आसरी आसवरा हृदयामध्ये हे हंस ध्वनीवरत आहे. आणि झिम झिम जरती हे शुद्ध सारंगवरचं गाणं आहे. आपल्याला ह्या रागदारीतलं जसं आपण म्हणतो ते फळं खा, आंब्याची झाडं किती आहे ते विचारू नका, आपण ह्या गाण्यांचा आनंद घेतो हेच महत्वाचं आहे. केशवा माधवा हे गाणं ज्या वेळेला याच्याकडे आलं पुजारींच्याकडं, अणावकरांनी आणून दिलं, त्यावेळेला त्यांनी काही चाली त्या गाण्यासाठी बांधलेल्या होत्या. भैरवी होती, सारंग होता, खमाज होता आणि तिलंग होता. या याच्यामध्ये कुठली चाल यावी त्या सगळ्या त्यांना चाली अवघड वाटत होत्या. या त्यांनी अणावकरांना वाजून नुसती चाल वाजून दाखवली. याच्यावर तुम्ही अणावकरांना आठवलं की सकाळी पूजेच्या वेळेला आपण संध्या करतो केशवायन महा, माधवायन महा, नारायणायन महा, गोविंदायन महा. आणि म्हणा अरे हेच ते गाणं केशवा माधवा तुझ्या नामा तरी गोडवा, हे गाणं त्याच्यामधून निघालं. आणि एक दिवशी म्हणजे दशरथ पुजारी पुढे अस्वस्थ झाले होते की या गाण्यात चाल कुठली द्यावी. आणि एका पहाटे एकदम त्यांना दुर्गा राग सुचला आणि दुर्गा रागावरती त्यांनी ही चाल बांधली. आणि आपली धाकटी मुलगी होती तिला त्यांनी हे गाणं या रागावरचं म्हणून दाखवलं. आणि म्हणले बाई हे तू गाणं म्हण बघूया. आता ते बाई म्हणले असतील, काही म्हणले असतील, तर तिनं ते गाणं अतिशय सुंदरपणे म्हणूनही दाखवलं. म्हणजे लहान मुलगी हे जर गाणं म्हणते तर हीच चाल योग्य आहे. आणि मग सुमन कल्याणपूर यांनी ते गाणं गायलेलं आहे. दशरथ पुजारींनी सांगितलेलं आहे की हे गाणं लोकलमध्ये किंवा बस स्टँडवरती किंवा रेल्वेमध्ये हे ज्या वेळेला मी ऐकतो त्यावेळेला मला अतिशय आनंद होतो. कारण या रागावरती म्हणजे या गाण्यावरती अनेक लोक आपलं पोट भरत आहेत. म्हणजे हे नुसतं गाणं झालेलं आहे, त्या ध्वनिमुद्रिकेचा सुद्धा अतिशय मोठा खप झालेला आहे. पुढच्या गोष्टीकडे आपण येतो की दशरथ पुजारी यांनी या गाण्याच्या नंतर सांगितलेले आहे की या गाण्याचं श्रेय कुणाला द्यावं, तर ते कवी आणि गायिका यांना मी देतो. सुधीर फडकेंनी सुद्धा म्हणलेलं आहे की गाण्याचं 50% श्रेय हे त्या कवीचं असतं. कारण त्यांना गेय स्वरूपामध्ये कविता रचलीच नसती तर मग पुढं त्याला संगीत देणं आणि गाणं हे शक्य होत नसतं. जनी नामयाची अनिल भारती यांचं गीत मी सांगितलं तुम्हाला की भैरवीमध्ये आहे हे. आणि म्हणजे ज म्हणजे एक चूक होते आणि त्यांनी ते गाणं पुन्हा घेतलं आणि हे ध्वनिमुद्रण केलेलं आहे. चल उठ रे मुकुंदा एक सुंदर गाणं आहे आणि त्याला हळूवार साथ अशी दिलेली आहे.
आणि सुरेश भट यांचं गाणं आहे ते GN जोशी यांनी दशरथ पुजारी यांच्याकडे आणून दिलेलं होतं आणि हे गाणं आपण मुळातून ऐकलं की प्रत्यक्ष कृष्णाला ती यशोदा उठवती आणि त्यामुळं चल उठ रे मुकुंदा, समोरच मुकुंदराव बसलेले आहेत ते हे थोडं गावातल्या गावात असतायत, तो चांगली गोष्ट आहे. असं आपण पुढच्या गोष्टीकडे जाऊया. तर त्यांनी सुद्धा म्हणजे सुरेश भटांनी सुद्धा या चालीचं कौतुक केलं आणि दशरथ पुजाऱ्यांना सांगितलं की तुम्ही फार चाल चांगली बांधलेली आहे. सुरेश भट फारसं कोणाचं कौतुक करत नव्हते, हे लक्षात घेतलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल की त्यांना किती चाल आवडलेली आहे. आपण मूळ पुन्हा एकदा दशरथ पुजारींच्याकडे येतोय. दशरथ पुजारींचं आपण एक गाणं ऐकणार आहे. अजून त्या जोडपांच्या मागे तुम्हाला सांगितलं एक बाजी प्रभूंचा सुंदर पोवाडाही आहे, म्हणजे हे आहे त्यांची पुण्यतिथी झाली, परंतु तो मोठा पोवाडा असल्यामुळं विस्तार भयास्तव मी घेतलेला नाहीये. रात्र पश्चिमेला सगळी भल्या या पहाटे योगिनी मीरा कृष्णाची राग तोडी गाते. तोडी मधलं गाणं फारसं ऐकलं जात नाही, आपण 2 ओळी ऐकूया. रात्र पश्चिमीला करली भल्या या पहाटे, रात्र पश्चिमीला करली भल्या या पहाटे, योगिनी मीरा कृष्णाची राग तोडी गाते, राग तोडी गाते. तोडी रागातलं आपण ऐकलेलं आहे. पुढच्या गोष्टीकडे वळतो आपण. चालीभर हुकूम किंवा प्रसंगानुरूप गाणी देणं याच्यामध्ये जी काही नावं पुढे येतात त्याच्यामध्ये स शुक्ल हे मी तुम्हाला सांगितलं. दुसरं कधी माडगुळकर, त्यांना प्रसंग सांगा तुम्ही ते गाणं लिहून द्यायचं. तसं शांता शेळके या सुद्धा याच्यामध्ये अतिशय सुंदर कवयित्री होत्या. आणि तुम्हाला आठवत असेल की तोच चंद्रमा नभात संस्कृत श्लोक त्यांना म्हणून दाखवला काय, शांताबाईंनी त्याच्यावर काव्य रचलं काय आणि सुधीर फडके यांनी त्याला हातोहात चाल लावली काय. तर कल्याण थाट आणि यमन रागातली ही चाल आहे. शांताबाई काय किंवा सुधीर फडके काय, ही सगळी कल्याणकारी लोक होती असं म्हणायला हरकत नाही. कल्याण थाट असला तरी रसिकांचं त्याने मोठं कल्याण केलेलं आहे. अभिषेकी बुवांना एक गाणं हवं होतं आणि त्यांनी शांताबाईंना सांगितलं की मला असं एक गीत लिहून पाहिजे. त्यांनी 3-4 गीतं लिहून दिली. ते हे नाही असं त्या म्हणायला लागल्या. त्यांनी शेवटी रागानं अभिषेकी बुवांना विचारले की तुम्हाला नक्की पाहिजे काय त्याच्यामध्ये गाण्यात, तुम्ही मला हे तरी द्या, काहीतरी कुल्यू म्हणतो आपण तसं तरी द्या. तेव्हा अभिषेकींनी त्यांना सांगितलं, आप कांटों की बात करते हैं, हमने फूलों से जख्म खाए हैं. आप गैरों की बात करते हैं, हमने अपनों से भी जख्म खाए हैं. आणि हे त्यांचं वाक्य संपते न संपते तोपर्यंत काटा रुते कुणाला आक्रंद तास थोडी, मज फूलही रुतावे हा दैवयोग आहे. हे शांताबाईंनी दिलंय.
शेवटच्या काही भागांकडे आपण वळतोय. भावस्वरांमुळे नाती म्हणजे जन्मापासूनची नाती आणि अजून काही नाती जोडली गेली का? मगाशी सांगितलं असं मास्टर कृष्णराव हे मैफिलीचे राजे, शास्त्रीय करून शास्त्रीय संगीतामध्ये आहे. त्यांची मुलगी म्हणजे वीणा चिटको. मास्टर कृष्णराव मगाशी आपण बघितलंय शाल म्हणजे सुधीर फडके आणि लता मंगेशकर यांचं गाणं आपण ऐकलेलं आहे. तसं धुंद मधुमती हे सुद्धा गाणं मास्टर कृष्णराव याचं डबिंग झालेलं आहे. आणि लता मंगेशकर यांचं हिंदीतलं गाणं सुद्धा ऐकण्यासारखं आहे. आणि शालू हे हिरवा आहे हे जे आहे ते त्यांनी रफी बरोबर म्हटलेलं आहे, ते सुद्धा ऐकण्यासारखं आहे मुळामध्ये. पुढं आपण जाऊया की वीणा चिटको या पहिल्या स्त्री संगीतकार आणि त्यांचं सोप्या याच्यातलं गाणं आठवायचं असेल, आता बरीचशी त्यांनी गाणी गायलेले आहेत. वायू संगे येई श्रावणा वगैरे यासारखी अनेक गाणी दिसतात. तर स्त्री संगीत दिग्दर्शिका म्हणून वीणा चिटकोंचं नाव घेतलं. सुधीर फडके आणि श्रीधर फडके आपण मगाशी त्याचा धांडोळा घेतलेला आहे. दत्ता डावदेकर, ठीक आहे, गाणं ऐकायचं नाहीये त्यामुळे मला आता ऐकू येत असावर येते तर मी सांगतो. दत्ता डावदेकर आणि अपर्णा मयेकर यांचा आपण मगाशी उल्लेख केलेला आहे. त्याप्रमाणे मंगेशकर भावंडांच्या बद्दल जसं आता दीनानाथ मंगेशकर वडील आणि ही सगळी मुलं म्हणजे ही सुद्धा संगीतामध्ये आलेली आहेत. पैकी मी तुम्हाला सांगितलं असं की आशा भोसले यांनी कुणाला संगीत दिलं नाही, पण बाकीच्या सगळ्यांनी संगीत दिलेलं आहे. लता मंगेशकर यांनी लता मंगेशकर या नावानं सुद्धा संगीत दिलेलं, आनंद घन या नावानं सुद्धा संगीत दिलेलं आहे. शांता शेळकेंची आठवण अशी की सुरुवातीच्या काळात त्यांनी काही गीतं लिहिली आणि त्याची चित्रपटामध्ये ध्वनिमुद्रणही झालं आणि त्यानंतर सेन्सर बोर्डावरती आल्या. तर त्यांनी सांगितलं की आता मला ही गाणी घेता येणार नाही. तेव्हा ते सेन्सर म्हणजे मी याचा राजीनामा देते. तेव्हा त्यांचे जे स्नेही होते त्यांनी सांगितलं की असं काही करू नका, तुम्ही फक्त नाव बदला. तेव्हा त्यांचे जे मित्र होते डॉक्टर वसंत अवसरे या नावानं त्यांनी गाणी दिलेली आहेत. जसं लता मंगेशकर म्हणजेच आनंद घन, तसं वसंत अवसरे म्हणजे शांता शेळके हा त्याच्याबरोबर आलेला एक भाग आहे. माणिक वर्मा यांची बहीण म्हणजे सुमती खाडेलकर. सुमती खाडेलकरांनी गीत रामायणामध्ये अनेक गाणी दिलेले आहेत आणि माणिकबाईंची अनेक गाणी ती गात होते. मालती पांडे आणि मंदाकिनी पांडे या दोघी बहिणी. मालती पांडेचा आपण मगाशी उल्लेख घेतलेला आहे आणि मंदाकिनी पांडे यांचं सत्यात नाही आले स्वप्नात येऊ का, संजीवनी मराठे यांचं गीत आहे. आता इथं घेतलेलं नाहीये मी. आता भावसंगीतानं काही नाती जोडली गेली का, तर अनेक नाती जोडली गेलेली आहे. मगाशी मला वाटतं गदी माडगुळकरांचं उदाहरण दिलं तुम्हाला की एका मुलीला गाणं हवं होतं, त्याने ते पटदिशी लिहून दिलं कोल्हापूरला. त्याला हातोहात सुधीर फडकेंनी चाल लावली. ती मुलगी पाटणकर, तिनं आपल्या महाविद्यालयामध्ये त्या गाणं अतिशय सुंदर गाणं गायलं, ते गाजलं आणि त्यानंतर विद्या माडगुळकर झाले. म्हणजे माडगुळकरांशी लग्न केलं आणि माझगावकर माझे मित्र बसलेले आहेत मागं. त्यांनी सांगितलं की दैवज्ञ मंगल कार्यालय कोल्हापूर त्या ठिकाणी गदी माडगुळकरांचं लग्न झालं. त्याचा उल्लेख त्या मंगल कार्यालयामध्ये केलेला आहे. त्याचप्रमाणे प्रभाकर झोप त्याची आठवण मी तुम्हाला सांगितली. लपविला सतो हिरवा चाफा त्या नीला यांनी गाणं गायलेलं आहे. त्या सौ नीला झोप झाल्या. केशवराव भोळेंचे तुम्हाला मी मगाशी उदाहरण सांगितलं. दुर्गा केळेकर त्यानंतर सौ ज्योत्स्ना भोळे झालेले आहेत. आणि सुधीर फडके आणि ललिताबाई यांची तुम्हाला मी आठवण सांगितली की संत जनाबाई आणि या चित्रपटाच्या वेळी त्यांचं लग्न झालेलं आहे. आणि रमेश देव सीमादेव हे एक वार पंखावरणी फिरो तुझा हात या ठिकाणी आपण त्याचा उल्लेख केलेला आहे. एखाद्या कलाकाराला म्हणजे संगीतकार, गायक किंवा कवी यांना पुरस्कार मिळणं हा एक प्रकारे मानक होऊ शकत नाही. जसं काही वेळेला आपण म्हणतो की ही सगळी लोक दुर्लक्षित राहिलेली आहेत, पण मी असं म्हणेन की हे एक प्रकारे पायाचे दगड आहे आणि त्याच्यावरती ही भावगीतांची मोठी इमारत उभी राहिलेली आहे. त्यामुळे त्यांचं ऋण आपल्याला विसरता येणार नाही. त्यामुळे हे नक्षत्रांचं देणं हे या भावप्रवासातून मी थोडं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यावरून मला एक गोष्ट अशी आठवती की दादा कोंडके
यांच्याबद्दल बहुतेक समीक्षक सगळं वर्तमानपत्रात असं लिहायचे की यांचे ग्रंथी संवाद आहेत, अमुक आहे, हे गाणं असंच घेतलेलं आहे, यांचे चित्रपट बघू नका. एका वेळेला असे समीक्षक अनेक बसलेले होते, पत्रकार होते. त्यातल्या एकाने विचारले की दादा, आम्ही तुमच्या चित्रपटाबद्दल चांगलं लिहित नाही, तरी तुमचे चित्रपट धूमधडाक्यात चालतात, ते कसं? दादा कोणकीने सांगितलं की माझा प्रेक्षक किंवा श्रोता आहे तो वर्तमानपत्र वाचितच नाही म्हणतो, त्यामुळं म्हणणं माझे सिनेमा चालतात. तुम्हाला विचारतो कोण? तुम्हाला लिहायचे ते लिहा. तो एक भाग त्याचा. आता माध्यम आणि ही सगळी पुढे गेलेली आहे. तर यामध्ये शेवटच्या आठवणीकडे मी येतोय. त्याच्यामध्ये नाही चिरा नाही पडली, अनेक लोक दुर्लक्षित राहिलेले आहेत. त्याच्यावरही मी कदाचित केव्हा तरी भाष्य करेन किंवा भाष्य करण्याचा माझा विचार आहे. कमलाकर भागवत, मी सुरुवातीला जसं सांगितलं की घरी त्यांनी सांगितलं महाड कोकणातले आहेत ते, तर नंतर मग त्यांनी घर सोडून दिलं. म्हणजे घरचे म्हणले की गाणी शिकताना संगीत द्यायचं म्हणतोय, याला भिकीचे डोहाळे लागले, आपलं शाळा शिक आणि कोणीतरी चांगला हे हो म्हणजे नोकरीला लाभ वगैरे असं. तसं माझ्या मित्रांनाही विचारलं की तुम्ही डॉक्टर झाला ते कसं काय? तर म्हणलं त्यावेळी सुद्धा घरच्यांचा बहुतेक असा ग्रह होता की हा मुलगा काही फार चलाक दिसत नाहीये, त्याला डॉक्टर करून टाका. त्यामुळे कदाचित मी या बाजूला आलेला असं. आपण पुढच्या गोष्टीकडे जाऊया. कमलाकर भागवतांनी घर सोडलं, ते मुंबईला आले, पण तिथेही फार ते स्थिर स्थावर होऊ शकले. शेवटी नगरपालिकेच्या एका शाळेमध्ये त्यांना संगीत शिक्षकाची नोकरी मिळाली, शिकवण्याही घेत होते. आणि मी मगाशी सांगितलं तर अशोक परांजपे, सुमन कल्याणपूर आणि भागवत यांची एका ठिकाणी गाठ पडली आणि समाधी घेऊन जाई ज्ञानदेव हे त्यांचं पहिलं गीत, अशोक परांजपेंचं सुद्धा पहिलं गीत. आणि त्यानंतर ते घराघरात पोहोचले. त्यांनी अनेक सुंदर भावगीत आपल्याला दिलेले आहेत, पण ती तेवढ्यापुरतीच राहिली, म्हणजे तेवढ्यापुरताच त्यांचा संबंध राहिला. पुढं मात्र ते पुन्हा दुर्लक्षितच राहिले. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, चंदनाचे हात आयेही चंदन, देह जावो अथवा राहो, नाम आहे आते अंती, चक्रवाक पक्षी बिलुदेव हाती. ही सगळे अतिशय सुंदर गाणी त्यांनी सुमन कल्याणपूर माणिकवर्तांनी काही त्यांची गाणी म्हणलेली आहेत. आणि मात्र निवृत्तीनंतर त्यांना जे नगरपालिकेनं घर दिलेलं होतं तेही त्यांना सोडावं लागलं. नंतर त्यांचं उतारवय आणि त्याच्यामध्ये काही झालेले आजार, त्या दरम्यान आकाशवाणीवरती त्यांनी काही ख्रिस्त गीतांना संगीत दिलेलं होतं, ती काही गाणी गाजली. त्यामुळं अल्मेडा नावाचा त्यांचा एक भक्त म्हणू आपण, की त्यांनी त्याची काळजी घेतली. समाजसेवक होता, त्यांनी त्यांना आसरा दिला आणि त्यांची काळजी घेतली. असे अनेक लोक दुर्लक्षित राहिलेले आहेत. त्यांनी जे समाधी घेऊन हे गाण्याला संगीत दिलेलं आहे, त्यामध्ये या सगळ्या ओळी येऊन जातात. नीर वाहे डोळा वैष्णव नाचतो, वैकुंठासे जातो ज्ञानदेव, सोन्याचा पिंपळ झालासे निश्चळ, सज्जनांचे बळ समाधान. या गाण्याला सुमन स्वर लाभलेला आहे आणि भागवती संगीत लाभलेलं आहे. आपण या कार्यक्रमाच्या शेवटच्या काही ओळी ऐकणार आहे. आणि हे जे मी निवेदन केलेलं आहे ते मी निवेदन करत असूनही तुम्ही शांतपणे ऐकून घेतलेलं आहे, याबद्दल आभारी. कोडिले भांडार धन्याचा हा माल, मी तो हमाल भारवाही. ज्या काही चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत त्या पांडुरंगाच्या कृपेत झालेल्या आहेत, ज्या काही चुका आहेत त्या माझ्याकडे आहेत. Thank you.
हरि ओम.